सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. या सेशनला सुरुवात करण्याआधी मला माझ्या अनुभवाविषयी सांगायला नक्की आवडेल. लॉकडाऊनचे हे पर्व आता मार्च महिन्यात सुरू झाले. त्यामध्ये प्रत्येकच माणसाने स्वतःसाठी काही ना काहीतरी संकल्प नक्कीच केलेला. तसाच संकल्प मी सुद्धा केलेला, सकाळी लवकर उठण्याचा आणि व्यायाम करण्याचा. पण त्या दरम्यानच माझ्या फोनमध्ये नवनवीन OTP माध्यमं आणि त्यांच्यामध्ये नवनवीन अशा वेब सिरीज यांचा समावेश झाला आणि ते बघण्याच्या नादात माझा संकल्प मागे पडला. त्या दरम्यानच मला 66 डेज ग्रुप आणि 360 डेज ग्रुप हा एक व्हॉट्सअपच्या ग्रुपची माहिती मिळाली आणि तो ग्रुप मी जॉईन केला. हा ग्रुप जॉईन केल्याच्या नंतर आपण सकाळी उठून काय काय करू शकतो याबद्दलचे मी शोध घेऊ लागले. त्यामध्ये आम्ही नवनवीन प्रकारचे व्यायाम करणे, ज्यामध्ये की सायकलिंग असेल किंवा वॉकिंग किंवा रनिंग, अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आणि त्यानंतरच मोटिवेशनल किंवा इन्स्पिरेशनल अशी पुस्तकं वाचायची किंवा यांच्यात जोडीला मोटिवेशनल व्हिडिओज बघायचे. या व्हिडिओजसाठी आम्ही एक थीम ठरवलेली असायची, ज्याचा की आठवड्याला एक शब्द ठरलेला असायचा, ज्यामध्ये धैर्य, शिस्त, वक्तशीरपणा, टाइम मॅनेजमेंट, गोल सेटिंग, खाण्याच्या झोपेच्या सवयी यांचा समावेश होता. तर यांचे आम्ही व्हिडिओज युट्यूब वरतून बघायचो. कधी कधी या रुटीनचा मला कंटाळा येईल जेव्हा असं वाटायचं, तेव्हा ग्रुपमधले हे एनर्जेटिक आणि प्रोत्साहन देणारे मेंबर्स मला कधीही खंड पडू देत, माझ्या या रुटीन मध्ये कधी खंड पडू देत नव्हते. आणि या रुटीन मध्ये सगळ्यात मोठा रिवॉर्ड मला एक मिळत होता. आपल्याला जशी लहानपणापासून सवय असते की कुठलीही चांगली गोष्ट केली की आपल्याला काही ना काहीतरी रिवॉर्ड मिळतो, तर तसाच या गोष्टीतला माझा रिवॉर्ड होता. तो म्हणजे की सकाळी किंवा पहाटे लवकर उठून मला बघायला मिळणारा सूर्योदय आणि या शांत शांत वातावरणामध्ये मंजूळ असा पक्ष्यांचा स्वर अनुभवणे, ही माझ्यासाठी खरोखरच अपूर्व अशी देणगी होती आणि आयुष्यात मला वाटतं मी हे पहिल्यांदाच अनुभवत होते. त्यामुळे हा एक वेगळाच अनुभव माझ्या गाठीशी जोडत होता. या उपक्रमातून महत्वाच्या गोष्टी मी शिकत गेले, त्या म्हणजे माझ्यातला कॉन्फिडन्स बिल्ड झाला, पॉझिटिव्हिटी वाढली, नवनवीन पुस्तकं वाचल्यामुळे माझ्या विचारांमध्ये सकारात्मकता आली. त्यानंतर वर्क लाईफ आणि माझं पर्सनल लाईफ यामध्ये प्रॉपर बॅलन्स ठेवायला मी शिकले. तसंच वेगवेगळ्या गोष्टींचं प्रायोरिटी वाईज मी प्लॅनिंग करू लागले, त्याचं इम्प्लिमेंटेशनही करू लागले आणि या सगळ्या गोष्टी करता करता त्याची पडताळणी सुद्धा मी वेळोवेळी करून बघू लागले. असे म्हणतात ना, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे. म्हणजे जोपर्यंत एखादी गोष्ट आपण करत नाही, त्याचा अनुभव स्वतः घेत नाही, तोपर्यंत आपण त्या अनुभवाची शिदोरी दुसऱ्यापर्यंत पोहोचवू शकत नाही. ही गोष्ट मला मनोमन पटली. जसे कोमेजलेल्या रोपट्याला योग्य सूर्यप्रकाश आणि खत पाण्याची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे आपल्या मनाला उभारी देण्याचे काम हे प्रेरणादायी शब्द करत असतात. आपल्या माय स्टोरी सेशनच्या मार्फत आपण अशाच प्रेरणादायी व्यक्तिमत्वांना भेटत असतो. या सेशनमध्ये आज लाभलेले आपल्याला पाहुणे आहेत, ते म्हणजे संतोषदादा गर्जे. वयाच्या 19व्या वर्षी युथ क्रांती सन्मानाने सन्मानित झालेले संतोषदादा आज आपल्याला त्यांच्या सोबत त्यांच्या अनुभवांची सफर करवणार आहेत. आपल्या समाजात आपल्या आजूबाजूला अशी अनेक व्यक्तिमत्व असतात, ज्यांची माहिती आपल्याला या सेशन मार्फत घडत असते. याबद्दल मी स्वतःला खूपच भाग्यवान समजते. संतोष दादा, तुझ्यासाठी मला ही एक कविता म्हणावीशी वाटते. असफलता एक चुनौती है, स्वीकार करो. असफलता एक चुनौती है, स्वीकार करो. क्या कमी रह गई, देखो और सुधार करो. जब तक न सफल हो, नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आता मी तुमच्या सगळ्यांची उत्सुकता जास्ती न ताणता या कार्यक्रमाची पुढील सूत्रे गजानन दादा आणि गणेश दादांकडे सोपवते आणि मी रजा घेते. धन्यवाद. धन्यवाद शुभांगीताई. उपस्थित सर्वांचे पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो. खरं तर प्रेरणा देणाऱ्या अनेक व्यक्तींच्या आयुष्याचा प्रवास, त्यांनी त्यांची ध्येय साध्य करताना आलेल्या समस्या व त्यावर त्यांनी केलेली यशस्वी मात, असे अनेकांचे प्रवास आम्ही आमच्या या उपक्रमातून बघितले आणि त्यातून बऱ्याच नव्या गोष्टी शिकलो. आजही आपण अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचा म्हणजेच संतोषदादा गर्जे यांचा जीवनाचा आतापर्यंतचा प्रवास या संवादरूपी कार्यक्रमातून बघणार आहोत. संतोष दादा, तुझे मनापासून पुन्हा एकदा स्वागत आणि नमस्कार. नमस्कार.
खूप खूप धन्यवाद. संतोष दादा, अनेकांचे बालपण घडवणारे खरं तर तुझ्या हातांचे बालपण, याच्याबद्दल तू थोडंसं सांगशील? नक्की दादा. त्यापूर्वी तुम्हा सर्वांना मी अगदी मनापासून नमस्कार करतो. गणेश दादा, गजानन दादा, त्याचबरोबर अनिकेत दादा, तुम्ही हा सगळा प्लॅटफॉर्म मला उपलब्ध करून दिला त्याबद्दल सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार व्यक्त करतो. आणि सगळ्यांशी बोलताना खूप छान वाटतंय. जसं तुम्ही विचारलं की बालपण कसं गेलं, कारण बरेच लेकरांचं बालपण आता सांगताना स्वतःच्या बालपणा हॅलो 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 दादा, आवाज येतोय? हो, येतोय येतोय. हा संतोष होता, आवाज येतोय. हा हा या बालपणाबद्दल विचारलं तुम्ही. मी एकदा सहज आईसोबत एक प्रवास करत होतो जळगावचा, आणि तिला विचारलं की मी ज्यावेळेस तुझ्या पोटामध्ये होतो त्यावेळेस तुला काय, म्हणजे कशाची स्वप्न पडायची किंवा काय वाटायचं. तर आईने सांगितलं की तुझ्या वेळेस माझ्या पोटामध्ये होता त्यावेळेस मला शिळी भाकरी आणि चटणी खावी अशी वाटायची. म्हणजे तिचं जे काही आयुष्य होतं, घरी खूप सगळी शेती होती, शेतमजुरी करावी लागायची, आणि त्याच्यामध्ये आम्ही अशी 5-6 भावंड, आणि मी जास्त शिकलेला, असं सगळं एकूण घर होतं. घरी ऊसतोड कामगार असल्यामुळं जे काही शाळेचे पुस्तकं, वह्या, जे काही छोट्या छोट्या गोष्टी असायला हव्यात अशा काहीच मिळायच्या नाही. पण प्रेम खूप सगळं अनुभवायला मिळालं आई वडिलांच्या आशीर्वादानं, त्यांच्या सोबतीनं. आम्ही 6 भावंड होतो, 3 बहिणी आणि 3 भाऊ, असं एकूण आमचा परिवार होता. खूप अडचणींना आई वडील सामोरे जात होते. घरची परिस्थिती खूप हालाखीची असायची. आणि म्हणजे म्हणतात तसं तेल मीठ अशी सगळ्यांची भ्रांत पडलेली असायची. एक एक दिवस काढणं कठीण व्हायचं. आई सांगते की आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस सणासाठी दुसऱ्याकडनं मागून पुरण आणायची, आणि त्याच्यानंतर आमचा दुसऱ्या दिवशी सण व्हायचा. असं एकंदरीत खूप अवघड बालपण होतं. पण खोडकर होतो, खूप व्रात्यपणा केलेला. असा एकही दिवस सुना जायचा नाहीये की ज्या दिवशी घरी भांडण आलं नाहीये किंवा कुणीतरी भांडणासाठी आलं नाहीये. माऱ्या खूप असायच्या. दिवसभर उन्हाळक्या करत फिरायचं, लोकांच्या रानामध्ये फिरायचं, आणि जे काही त्यांच्या शेतामध्ये असेल ते चोरी करायचं, घेऊन यायचं, असं काय काय उपद्व्याप सतत चालू असायचे. म्हणजे आम्ही पोहण्यासाठी दिवसभर तिकडच असायचो. सकाळी जे जायचं ते दिवसभर तलावामध्ये, विहिरीमध्ये पोहायचं, आणि त्यावेळेस करवंद असायची खूप सगळी, चिंचा, बोरं, जे जे त्यावेळेस मिळायचं ते खूप सगळं खायचो. पण शाळेच्या बाबतीमध्ये खूप अनास्था होती मनामध्ये, अभ्यासाची काही गोडी वगैरे नव्हती. जे काही त्या दरम्यान आजूबाजूला वातावरण होतं, मित्र होते, आणि जे काही अनुभवायला मिळत होतं, त्यामुळं त्या बालपणाचा खूप आनंद घेता आला. माझं बालपण खूप आठवणीचं आहे, खूप समृद्ध करणार आहे. मला खूप चांगली मित्रमंडळी मिळाली आणि आई वडिलांचं प्रेम मिळालं. बाकी सगळ्या सुखसुविधा नव्हत्या, कुठली अशी सुखसोयी नव्हती, काहीच नव्हती, पण प्रेम भरपूर मिळालं. माणसं कशी जाणावीत, आपल्यातलं प्रेम कसं ओळखावं, प्रेम कसं द्यावं, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी खूप मनावरती बिंबवल्या होत्या. आणि आई वडिलांनी हे काम केलं होतं त्या दरम्यान की घरावरती किती कर्ज आहे, आपण कशा परिस्थितीमध्ये आहोत, आपल्याला काय करायचं, हे थोडस बोलत राहायचे आमच्याशी. आणि त्या निमित्तानं आपल्या घराची परिस्थिती कशी आहे, आपण काय करायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे, शाळेत गेल्यावरती काय करायला पाहिजे, आपली वह्या पुस्तकाची सोय आपण करायला पाहिजे, अशा बऱ्याच गोष्टी नकळतपणे त्यावेळेस कळत गेल्या. आणि मग तसं मोलमजुरी करून वह्या पुस्तकांपुरतं किंवा शाळेच्या ड्रेस पुरतं पैसे जमा करायचो, आणि त्याच्यातून शाळा शिकायचो, असं एकूण होतं. पण आई वडील 6-6 महिने कारखान्यावरती जायचे, आमची 6-6 महिने गाठभेट होत नसायची, याच काळामध्ये जायची अगदी ते. त्यामुळे आमची 6-6 महिन्यांनी भेट व्हायची, मध्यंतरी येणं काहीच नसायचं. शेतीची कामं असायची, खूप तो भावनिक काळ असायचा.
6-6 महिने. त्यावेळेस फोन नव्हते, कुठलीही सोय नव्हती, काहीच नव्हतं. आणि त्यांच्याशी बोलणं पण व्हायचं नाही. कुणी काही दुखलं, खुपलं, लागलं, सवरलं तर काहीच बोलण्याची सोय नव्हती. असं एकंदरीत ते खूप म्हणजे काय म्हणता येईल कळत नाहीये, पण खूप अस्वस्थ करणारं होतं त्यावेळेस. आणि ज्यावेळेस आई वडिलांना आम्ही कारखान्यावरती असे वाटं लावण्यासाठी जायचो, गावाकडे त्याला बेलापूरला म्हणतात, बेलापूरला पाठवायचो, तर आम्ही इतकं रडत राहायचो. जशी नवरी वाटं लावते ना तसे सगळे प्रचंड रडत असायचो. परत कधी भेट होती, गाठ होते, काहीच कळायचं नाही, असं एकूण सगळं असायचं. आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप अनुभवायला मिळायच्या, कारण आई वडील जायचे, मग चुलत्या किंवा गावातली जी वयस्कर मंडळी राहायची त्यांच्यासोबत बसणं उठणं व्हायचं. आणि मग ते सांगायचे की आपण बाबा कसं वागायला पाहिजे, कसं राहायला पाहिजे, अशा गोष्टी खूप त्यावेळेस बिंबवत गेल्या. आणि खऱ्या अर्थानं बालपण खूप समृद्धपणाचं मला जगता आलं. सुखसोयी नव्हत्या पण खूप चांगलं मला जगता आलं. अशा प्रचंड आठवणी येतात बालपणाच्या, धिंगाणा मस्तीच्या खूप सगळ्या आहेत. आणि खरंय त्यामुळे दादा, मला खरंय. ज्यावेळेस मी पाठीमागे वळून बघतो त्यावेळेस मला हा. माझं बालपण खूप आनंद देणारं वाटतं. खरंय असं दादा. एकूण बालपण होतं. अगदी बरोबर आहे दादा, खूप छान आणि सुंदरच होतं. पण अगदी हे सरळ साधं आयुष्य जगत असताना किंवा चाललेलं असताना मला असं विचारायचं की मग असं अचानक एकदा असं कुठलं वळण आलं किंवा अशी कुठली घटना अनपेक्षित अशी घडली की तुझा हा जो सरळ चाललेला आयुष्याचा प्रवास होता तो अचानक बदलला आणि तू या समाजसेवेकडे वळला. अशी कुठली घटना तुझ्या आयुष्यात घडली त्याबद्दल तू थोडंसं सांग. या गजानन दादा, मी जसं म्हणालो की आई बाबा कारखान्यावरती असायचे आणि आम्ही गावाकडे असायचो. तर आई वडील कारखान्यावरती गेले की मी आणि माझी मोठी बहीण गावी असायचो. आमच्यामध्ये काय साधारण मी 7-8 वर्षाचा, ती माझ्यापेक्षा 1-2 वर्षांना मोठी. मग आम्हीच आमचा स्वयंपाक करायचा, शेतीवाडीची कामं करायची, घरातली सगळी छोटी छोटी कामं करायची. त्यामुळं आमच्या दोघांमध्ये बहीण भावापेक्षा माय लेकराचं नातं जास्त झालं होतं. कारण तिच्या भरोश्यावरती मी दिवसभर, कारण दिवाळीच्या काळामध्ये आई वडील जायचे तर मोहाळं होळणं रानात किती म्हणजे खूप धिंगाणा असायचा. काम अजिबात शेतातलं करायचो नाही, तिच्यावरती सगळा तो भार असायचा. पण आम्ही जमेल तसं मग लोकांकडे मजुरीने जायचो, खुरपणी करायचो, मोलमजुरीने जे काही पैसे यायचे त्याच्यामध्ये आमच्या दोघांचं कुटुंब चालवायचो आम्ही. आणि एक ठराविक काळ होता, खूप छानपणे सगळं चाललं होतं. नंतर ताईचं लग्न झालं, तिच्या संसारी सुखी होती. एक थोडासा काळ चांगला गेला, 2-4 वर्ष चांगली गेली. त्याच्यानंतर एक दिवशी अचानक निरोप आला की मुलगी आजारी आहे. आषाढी एकादशीचा काळ होता आणि त्या दरम्यान निरोप आला की मुलगी आजारी आहे. आई वडिलांना काहीच कळत नव्हतं. ते गेले ताईच्या सासरी आणि तिथे जर बघताय तर ताईचा निष्प्राण देह पडलेला. काय झालं काहीच कल्पना नव्हती. सगळं संपल्यासारखं होतं, कारण आई वडिलांनी खूप मेहनतीनं तिन्ही मुलींची लग्न केली होती. आणि आपल्या मुलींना ऊस तोडण्याची वेळ येऊ नये, त्यांना सगळं तिथल्या तिथं मिळावं, चांगला संसार असावा असा प्रयत्न करून त्यांनी एक चांगलं कुटुंब मिळवून दिलं होतं. पण अचानकपणे काय झालं काहीच कळत नव्हतं आणि ताई कायमची चालल्या गेली. नंतर थोडस 1-1.5 महिन्यानंतर कळलं की नवरा बायकोचे त्यामध्ये थोडेसे वाद झाले होते आणि त्या वादामध्ये ताई 7 महिन्याची गर्भार होती आणि त्या पोटावरती मग तिच्या नवऱ्याने लाथ मारली होती. बापरे. आणि मग ती जागेवरच गेली होती. ही गोष्ट आई वडिलांना माहिती झाली. नंतर मेहुणे जे आहेत त्यांनी दुसरं लग्न केलं 2 महिन्यामध्ये. आणि मग ताईची मोठी मुलगी होती, आई वडिलांना वाटलं तिला त्या ठिकाणी ठेवणं काहीच सोयीचं नाहीये, तिला आपण घरी घेऊन यावं. म्हणून मग आई आणि बाबा ताईच्या मुलीला घरी घेऊन आले. आणि त्या प्रसंगातून मग तिचं ते सगळं बालपण बघताना किंवा तिच्या त्या सगळ्या गोष्टी अनुभवताना, कारण आई गेली होती पण बाप होता तो करू शकत होता. एकदा काय म्हणतात की म्हणजे आई मेली म्हणून सगळं संपलं असं नाही, किंवा बाप मेला म्हणून सगळं काही होतं असं नाहीये. पण ही जी नाती असतात ती हळूहळू आपण स्वतःहून वेगळी होतात किंवा आपल्याशी नातं तोडतात, त्यावेळेस पोरके पण येतं. आणि हे कुठंतरी त्यावेळेस जाणवलं. म्हणजे आई गेली परत तिला ती अनुभवायला मिळणार नाही, आईचं प्रेम अनुभवायला मिळणार नाही. तिच्यासाठी फक्त तो शब्दच असेल, त्याच्यामधल्या ज्या भावना आहेत, तो स्पर्श आहे, त्या गोष्टी काहीच मिळणार नाही तिला. आणि तिला आयुष्यभर अपराधीपणाचं आयुष्य जगावं लागेल, म्हणजे अशी जी लेकर असते. ते खूप थोडस म्हणजे जाणवत होतं, खूप अस्वस्थ करत होतं. आणि मग मनामध्ये आलं की हे आपण आहे, म्हणजे आम्ही सगळं बघत होतो
म्हणजे मोठा भाऊ, मी, आई बाबा, की ताईच्या मुलीला काहीच कमी पडू नये, तिला सगळं जिथल्या तिथं द्यावं, तिला प्रेम द्यावं, तिचा लाड करावा, तिला माया द्यावी, हे सगळं आम्ही करत होतो प्रकर्षाने. पण मनामध्ये आलं की ठीक आहे आपण करतोय, पण अशी समाजात भरपूर सगळी लेकरं असतील यार, त्यांचं कसं होत असेल. मग अशा लेकरांसाठी पण आपण काहीतरी करायला पाहिजे. त्यांचे आई वडील गेले तर त्याच्यानंतरची कोणीतरी भूमिका पार पाडायला पाहिजे, त्यांना जवळ घ्यायला पाहिजे, त्यांना प्रेम द्यायला पाहिजे. बऱ्याचदा काय होतं की आई वडील जातात आणि नातेवाईक जे जवळचे असतात ते मग त्या मुलाचा खूप लाड करायला लागतात. आणि लाड कसं असतं की खायला द्यायचं, पैसे द्यायचे, अशा पद्धतीचा लाड करतात आणि त्याच्यात बऱ्याचदा ते लेकरू वायाला जाण्याची शक्यता जास्त असते. आणि त्याच्या भावना, ज्या नैसर्गिक भावना आहेत त्या कुठंतरी दाबल्या जातात आणि त्या वेगळ्या मार्गाने निघतात. मग तो चोरी करायला लागतो किंवा वाहन मार्गाला लागतो, असं व्हायला लागतं. म्हणून मग त्यांच्या नैसर्गिक भावना ज्या आहेत, त्यांच्यातलं जे प्रेम आहे ते कुठंतरी व्यक्त झालं पाहिजे, त्याच्याशी आपण समरस झालं पाहिजे असं वाटायला लागलं. आणि तिथून मग या सगळ्या प्रक्रियेला सुरुवात झाली. त्या दरम्यान म्हणजे ताईची मुलगी पोरकी झाली होती आणि दुसरा एक इन्सिडेंट झाला होता माझ्या आयुष्यामध्ये. ताई गेली आणि एक 4-6 महिन्यानंतर वडील या सगळ्या गोष्टीमध्ये स्वतःला खूप अपराधी मानायचे की माझ्यामुळं माझी पोरगी वारली, तिचा मृत्यू झाला, मी गेलो असतो, तिला घेऊन आलो असतो बाळणपणासाठी, पण ते जमलं नाही. आणि मी न गेल्यामुळं माझी पोरगी वायाला गेली आणि याला सर्वस्वी मीच जबाबदार आहे, माझ्यामुळं मुलीचं आयुष्य संपलं. या अपराधीपणाच्या भावनेतून ते खूप नाराज असायचे, नर्वस असायचे आणि एक दिवशी घरातनं न सांगता निघून गेले. आता आम्ही भावंड सगळी म्हणजे कळत्या वयाची होतो, ते सगळं अनुभवत होतो. आपल्याशी आपली माणसं कसं वागतात, किती प्रेम देतात, किती भावनिक वागतात, आपल्याला अडचणी, आपल्या अडचणीच्या काळामध्ये त्यांनी उभा राहायला पाहिजे तर ते आपल्याला किती अडचणी निर्माण करतात, हे सगळं जवळून बघत होतो. आणि त्या दरम्यान वाटलं की नाही यार, आपलं गेलं आणि जग बुडालं, आपल्या डोक्यावरती आपला बापाचा किंवा कुणाचा हात नसेल ना तर आपला वाली कुणीच नसतं, हे खूप जाणवलं. त्या अशा खूप सगळ्या 2-4 गोष्टी घडल्या आणि वाटलं की अशा मुलांसाठी आपण उभं राहायला पाहिजे. मग त्याच्यातूनच या सगळ्या सहारा अनाथालयाच्या प्रक्रियेकडे उरलो. हे मूळ कारण होतं माझं. ताईचा मृत्यू, ताईच्या मुलीचं पोरकेपण, स्वतः जे काही अनुभवलं नात्यातून, त्यामुळं मला हे सगळं करता आलं किंवा त्याच्याकडे वळलो, असं झालं. खरं तर एवढा मोठा म्हणजे दुःखद प्रसंग असून या अशा क्षणी खरं तर खूप जण हतबल होतात, निराश होतात आणि वेगळ्या मार्गाला जातात खरं तर. पण तू एकदम असा सकारात्मक मार्ग निवडलास आणि फक्त स्वतःचा विचार न कर, तू जगाच्या अनेक व्यक्तींचा किंवा अशा अनेक मुलांचा विचार केला. तर दादा मला तुलाच विचारायचं होतं की याच्या पुढे तू जी काही संस्थापन केली किंवा तू काही कार्य केलं त्याची सुरुवात कशी झाली आणि आता जी काही संस्थेचं स्वरूप आहे त्याबद्दल तू थोडं सांगशील का? नक्कीच दादा. संस्था सुरुवात करायची असं अजिबात डोक्यात नव्हतं. मी माझ्या बालपणीचे जे मित्र होते त्यांना एकदा कल्पना दिली की आपण अशी अनाथाश्रम चालू करूया. कारण तोपर्यंत सिनेमामध्ये बघितलेलं होतं, अनाथाश्रम चालू केलं की लोक येतात, तुम्हाला मदत वगैरे करतात, अशी एक भावना मनामध्ये झाली होती. पण मित्रांना सांगितलं तर मित्र म्हणाले हे काय आपलं काम नाही, आपण भानगडीत पडायचं नाही, संस्था खूप मोठ्या लोकांनी चालवायची असते, स्थापन करायची असते. मग तिथंच पहिली हार तिथंच झाली. मग नंतर मग करायचं होतं हे तर ठरलेलं होतं. मी औरंगाबादला गेलो. तिथं औरंगाबादला गेल्याच्या नंतर 5-6 महिने तिथं घालवले. कारण हे सगळं करायचं तर आपल्या हाताशी पैसा हवा, अशी भावना होती. आणि पैसा कमवण्यासाठी तिथं गेलो. 5-6 महिन्याचा काळ गेला आणि एक दिवस खूप अस्वस्थ झालो आणि काय वाटलं कळतच नव्हतं. आणि ठरवलं की आता काही जरी झालं तरी आपण काम करायचं, कारण वेळ आपल्यासाठी थांबत नाही, आपण त्याच्यासाठी थांबायला नको. जे आहे ते लगेच करायला पाहिजे. औरंगाबादला होतो, तिथून सरळ पिशवी उचलली आणि गेवराई गाठला. मग तोपर्यंत संस्थेला नाव काय असावं काही कल्पना नव्हती. फक्त मग एक सहारा म्हणजे कुणाला तरी आधार होतोय या उद्देशानं सहारा अनाथालय परिवार ही एक मला शब्द सुचले आणि तशा पद्धतीने मी लेटर पॅड छापून टाकलं. ते त्यावेळेस माझ्याकडे इथं काम केलेले 5,000 रुपये माझ्या हाताशी होते. ते 5,000 रुपये घेऊन मी गेवराईत आलो. गेवराईत लोकांना भेटत होतो, त्या ठिकाणी मी त्यांना सांगत होतो मला असं अनाथ मुलांसाठी काम करायचंय. बरं मी बीड मधलाच, पण माझा तालुका दुसरा येतो, माझ्यासाठी हे सगळं नवीन, त्या लोकांसाठी मी नवीन. ते विश्वास ठेवत नव्हते आणि मलाही सांगता येत नव्हतं नेमकं काय करायचं. तर
याच्यामध्ये बराच काळ गेला, 10-15 दिवस गेले. पण नंतर काही लोकांना मी खूप चक्रा मारतो हे बघितलं, हे इथं कोंबलत फिरत आहे, नेमकं काय याचा विचार आहे, जरा नीट ऐकून तरी घ्यावं म्हणून एक जणांनी बोलवलं, नेमकं काय करायचंय तू सांग. मग त्याला सांगितलं की मला असं अनाथाश्रम चालू करायचंय, मला पत्रे पाहिजे, तर तुम्ही पत्रे द्यावेत असं मी त्यांच्याशी बोललो. त्याला कशी दया आली माहित नाही, देवाची कृपा. आणि तो म्हणा मला ती जागा दाखव. त्याला ती जागा दाखवायला घेऊन गेलो आणि मग मला त्यांनी त्यावेळेस 75 पत्रे दिले. मग त्याच्यासाठी लाकडी बल्ली मिळवली, नंतर मग खिळापट्टी मिळवली, दरवाजा, असं काय काय भानगडी. हे सगळं तुम्हाला सांगतो पैसे नव्हते, फक्त उधारीवरती मिळवलं होतं. आणि अक्षरशः खूप खोटं बोलून मिळवलं होतं की मी त्यावेळेस म्हणजे औरंगाबादला एक अमुक नावाचा माणूस आहे, संतोष गर्जे नावाचा, आणि त्याची दुसरी संस्था आम्ही इथं गेवराईमध्ये चालू करतोय. तो खूप पैशावाला आहे, पण त्याला अनाथ पोरांसाठी काम करायचे असं खोटं सांगून ते सगळं साहित्य जमा केलं, पत्र्याचं शेड उभं केलं. मग लेकरांना लागणारे जे काही अन्नधान्य होतं, किराणा साहित्य होतं, ते उधारीवरती मिळवलं. 1 महिन्याचं साधारण होतं ते. तुम्हाला सांगतो असली गंमत झाली की मुलं शोधायला गेलो आणि उन्हाळ्याचा काळ होता, त्याच्यामुळे लोकांना खूप संशय यायचा, हे नेमकं पोरं घ्यायला आले, पोरं धरी का, पोरांना उचलतो का, चोरटा आहे का, काय काय होतं. बरं त्याच्यामध्ये असं हे पण असं होतं ना रुबाब, की अंगावरती असा आगळ पगळ शर्ट, कसं की वाढत्या अंगाचा शर्ट, पायात स्लीपर, त्याच्यावर शर्टिंग केलेला, असा भारी नमुना दिसत होतो. त्यामुळे त्या लोकांना काय सांगायचं काही कळत नव्हतं. पण त्याच्यातही लोकांनी विश्वास ठेवला. आणि ज्यांना आई वडील नाही त्या मुलांना आम्ही सांभाळतो, त्यांना शिक्षण देतो, खायला पियला देतो. आणि इतक्या पुढच्या गप्पा मारल्या, म्हणजे त्यावेळेस माहिती नव्हतं. त्यांना म्हणलं आम्ही नोकरीलाही लावतो. म्हणजे काही शिकलेली होती तशीच होती, म्हणजे आम्ही अजून नोकरीला नाही लावलं, तू कुठून नोकरीला लावतो. असं खोटं बोलून काय काय करून ती लेकरं आली. पहिल्या वर्षी 7 मुलं आली होती एक एक करता. दादा गंमत सांगतो, आता मी पण नवीन होतो ह्या सगळ्या प्रक्रियेत. आम्ही काही किराणा भरला होता आणि त्या किराणामध्ये पोहे होते, काय असं 5-7 किलो असतील. ते आम्ही पोहे एका वेळेस, म्हणजे नाश्ता म्हणून असतो ना पोह्याचा आपल्याकडे, तर नाश्त्याचा विषयच नाही. आम्ही 8 जण होतो, 8 जण एका किलोला 3 किलो पोहे खायचो. दुसरं काही आम्हाला येत नव्हतं. अशा पद्धतीने ते सगळं असायचं. आणि एकतर त्यांनी खाल्लेलं नाही आणि मी पण खाल्लेलं नाही, सगळं असा खूप प्रसंग होता. आणि ते हा म्हणता आमचा किराणा संपून गेला, आता काय करायचं, परत लोकांकडे पैसे मागता येणार तर काहीच करता येणार. पण मग डोक्यात आलं की चला आपण लोकांना विनंती करू, पत्र लिहू. मग मी पत्र लिहायला सुरुवात केली. आणि तुम्हाला म्हणजे वाटेल की खूप विचित्र होतं. ते पत्र लिहायला घेतलं, 12ची 12 स्केच पेन असतात ना, ते अख्खे एका पेज वरती वापरून टाकले आणि मदत मागायला गेलो. ते एका डॉक्टरांकडे गेलो, ते डॉक्टर असं ते पत्राकडे बघायचं आणि माझ्याकडे बघायचं, इकडं आणि इकडं असं बघायचं. नेमकं आता झालं का, आपलं काही चुकलं की काय. म्हणलं व्याकरण तर आपलं बरोबर नाहीच आहे आणि आपल्याला लिहिता येत नाही, त्याच्यात काही वाद नाही. पण त्यांनी ते सगळं इकडं बघून कदाचित त्या कागदाची दया आली की काय, त्यांनी मला 50 रुपये दिले. म्हणलं आपलं जसं असं जमत आहे छानपैकी. पण त्यांनी 50 रुपये देऊन मी बाहेर जाताना काय सांगितलं की म्हणे एक काम कर, तू हे 12 पेनात लिहिलं ना, हे तू एका पेनात लिहून सांगू शकला असता. तिथं क्लिक झालं. आणि मग असं पत्र छापायचे, लोकांना द्यायची, भेटायचं, जायचं, गावोगावी फिरायचं, मदत मागायची. लोकांकडे गेलं की कसं असायचं की बा समजा आता त्यांचा पैसा आहे, मी काय सांगायचो की मी असं असं काम करतोय, अशी मुलं आहेत माझ्याकडे, त्यांना सांभाळायचंय, सगळं असं त्यांना सांगत राहायचो. मग लोक काय करायचे, कुणी पैसा द्यायचं, कुणी किराणा साहित्य द्यायचं, कुणी वह्या पुस्तकं द्यायचं, कुणी दाळी दुळी द्यायचं, कुणी कपडा लत्ता द्यायचं. असं जे काही मिळायचं ते गोळा करायचं, आणायचं, लेकरांना घालायचं, असा एकच उद्योग होता. आणि खूप लांब लांब फिरायचं मी, 4-4, 8-8 दिवस बाहेर जायचं, जे काही गोळा करायचं लोकांकडे, अक्षरशः सगळी भीक मागायची, गोळा करायचं, आणायचं, लेकरांना घालायचं, एवढं एकच उद्योग होता. ते सगळं असं चालू होतं 2011 पर्यंत. 2011 मध्ये 2010 मध्ये माझी डॉक्टर अविनाश सावजी म्हणून आहेत अमरावतीचे, त्यांच्याशी परिचय झाला. आणि खूप दादा हे किती वर्ष चाललं होतं हे असं? हे किती वर्ष? 2004 पासून 2011 पर्यंत चालू होतं. बापरे. 10 पर्यंत लय बोंबलत फिरायचो, म्हणजे शिर्डीपर्यंत जायचो.
तिकडे मदत मागायचो. आणि लोकांना माहिती होतं की यावर्षी उशीर आला, लवकर आले नाही बुवा, कसं काय पोर आहे, तर ते चौकशी करायची. मग म्हणजे कनेक्ट होत गेला होता तुझा ऑलरेडी या हा, लोकांना ती सवय झाली होती की तुम्ही यावर्षी म्हणजे आले का नाही बुवा, आले तर उशिरा आले. कारण खूप सगळे वेगवेगळे प्रयोग केले होते मदतीसाठी. असे लेकरांचा फोटो, त्याच्यामध्ये बाजूने ओळी, त्याच्यानंतर साईबाबांचे कॅलेंडर विकत होतो, त्याच्यातून पैसे गोळा करत होतो. काय काय लय भानगडी केल्या. लोक जे देतील ते घेऊन यायचं. बरं थांबायचं कुठं? एक तर बस स्टँड चांगले नसायचे, त्याच्यामुळे कधी मंदिराच्या देवळात थांबायचं किंवा कुठल्या चांगल्या बस स्टँडवरती थांबायचं. कारण जवळ 10-5 रुपये असायचे, वाटायचं हे पण एखादं घेऊन जायचं. त्याच्यामुळं जास्तीत जास्त जागा राहायचं आणि बस स्टँडच्या तिथं झोपायचं. असा सगळा बऱ्याच अंशी प्रयोग चालू होता. आणि आता थकलो होतो, म्हणजे 2010 मध्ये प्रचंड थकलो होतो. अजिबात आपल्याच्यानं होणारच नाही, कारण इतका वैताग होता. एक तर लोकांची उधारी झाली होती, लोक कोणी उधार देत नव्हते आणि विचार करायला किंवा आणखीन काही करायला अशी मोकळीक नव्हती. आणि आपल्या आयुष्यात आनंदाचा दिवस कधी येईल असं लांब लांब पर्यंत वाटतच नव्हतं. त्या दरम्यान हे चालू होता, म्हणजे 2010 मध्ये मुलांच्या परीक्षा चालू होत्या. फेब्रुवारीचा महिना होता आणि फेब्रुवारीच्या दरम्यान म्हणजे आता एप्रिलमध्ये मुलांच्या परीक्षा झाल्या. हे सगळे जिकडे तिकडे पाठवून द्यायचे, नाही तर कलेक्टरच्या दारात नेऊन सोडायचे. काय करायचं ते तुम्ही बघा, असं सगळं ठरवलं होतं. आणि हे डॉक्टर अविनाश सावजी सरांना सांगितलं. 2010 ला किती मुलं होती तुझ्याकडे ज्या वेळेला तू खरंच कंटाळला? 2010 ला 35 मुलं होती. बापरे. ओके. 35 मुलं होती. आणि ठरवलं की बुवा आता हे सगळं बंद करायचं. सावजी सरांना कळवलं. त्यांची भेट झाली होती माझी अहमदनगरला न्यायालयामध्ये. सावजी सरांना सांगितलं. मग सावजी सरांनी काय केलं माहित नाही, पण मला एक दिवशी त्यांचा फोन आला की तुझ्या खात्यावरती काही म्हणजे मदत वगैरे जमा झाली का. मी काय पासबुक त्यावेळेस असंच मित्रांनी 2,500 रुपयाचं खातं काढून दिलं होतं. तो मला भेटलेला एका ठिकाणी. त्यांनी ते खातं उघडून दिलं. ते पासबुक वरती एंट्री करून आणलं. मी अक्षरशः एकदम म्हणलं प्रिंटिंग मिस्टेक झाली की काय की बुवा, परत जाऊन ये बघून, कारण सांगता येत नाही बुवा, आपल्याकडे तर काही पैसे नव्हते आणि आकड्याचं ना आपलं काही गणिताचं ते जुळत नव्हतं. ते बघितलं, त्याच्यानंतर मग तो आला, परत रिटर्न आल्याच्या नंतर नाही म्हणतो बरोबर आहे. आणि त्यावेळेस कळू खात्यावरती 1 लाख रुपये जमा झाले होते. इतका म्हणजे उडालो की म्हणजे अपेक्षाच करीत नव्हती. 1 लाख रुपयाची रक्कम कधी बघितलेली नव्हती आणि विचारही मनामध्ये येण्यासारखं नव्हतं. मग मला सावजी सरांनी सांगितलं की हे जे पैसे तुला पाठवले तर ते रमेश भाई कचोलिया म्हणून आहेत मुंबईचे, त्यांनी पाठवले, तर आता तू कामाला लाव. मी ते पैसे पटापटा लोकांची जी उधारी होती ती देऊन टाकली आणि जरा थोडस शांत वाटलं, यार आपण हे करू शकतो. आणि मग ती मुलांची परीक्षा झाली. मग कंटिन्यू ते बंद करायचं होतं, ते कुठल्या कुठं गेलं, पण जी कंटिन्यू चालू झाली ती आजपर्यंत आहे. आता आपल्या परिवारामध्ये 106 लेकरं, 17 कार्यकर्ते, अशी एकूण 123 लोक आहेत. वय वर्ष 3 पासून तर 23 वर्षापर्यंत लेकरं आहेत. कुणी इंजिनिअरिंग करतंय, कुणी फॅशन डिझायनिंग करतंय, हॉटेल मॅनेजमेंट करतंय, BCS करतंय. मागच्या फेब्रुवारीमध्ये एका मुलीचं पण लग्नही केलं. 3 मुलांची लग्न केली. मला आत्ताच्या घडीला सुना, नातवंड, व्याही, जावई असं सगळा प्रचंड मोठा परिवार आहे. म्हणजे हे सध्या इथपर्यंत पोहोचले. असा एकूण सगळा हा प्रवास आहे. भारी. संतोष दादा, म्हणजे खरं वाटत नाही एवढे 5-6, म्हणजे आपल्याकडे एखादा नातेवाईक जरी आला महिनाभर राहिला तरी आपलं असं होतं की आता हा कधी जाणार. आणि तू फक्त मला असा एक प्रश्न आहे की हे सगळं फिरत असताना मुलांकडे कोण लक्ष देत होतं किंवा त्यांचं म्हणजे शेवटी ते एका ठिकाणी आणि तू फिरतोय पैशांसाठी, हे काय चक्र होतं तेव्हा, म्हणजे तू म्हटलास की मुलांवर संस्कार व्हावे, त्यांचं शिक्षण व्हावं, तर हे पॅरलल बाजू कशी चालली होती? काहीच नव्हतं दादा त्यावेळेस. म्हणजे तुम्हाला सांगतो, स्वयंपाकासाठी बाई नसायची, मग स्वयंपाक पण करावा लागायचा, त्यांना पण घालावं लागायचं. मग एक मावशी मला स्वयंपाकासाठी मिळाली, ती स्वयंपाकाचं बघायची. आणि मग नवीन संस्था आहे, आणि तुम्हाला म्हणलंच मागे की मी खूप खोटं सांगायचो की तो मोठा माणूस आहे आमच्या पाठीमागे, तो माणूस सगळा पैसा पुरवतो, अशा पोटी मग काही लोक यायची तात्पुरते. आता त्यावेळेस व्हॉलंटियर वगैरे नाही, पण असे कर्मचारी म्हणून यायची. 4-8 दिवस थांबले आणि त्यांनी बघितलं हेच भीक मागायला जातं, हे कधी येणार आहे ना आपल्याला काय देणार, अशी सगळी बोंब असायची. त्याच्यामुळे कर्मचाऱ्यांच्या ये जा चालू असायची. मग त्याच्यात
त्या लेकरांकडे थोडं लक्ष द्यायचं. मी फक्त काय होतं की त्यावेळेस मला असं संस्कार द्यावे, प्रेम द्यावं असं, नंतर ते सगळं उडूनच गेलं. हा स्थान इतका मोठा असायचा की झोपच येत नसायची रात्रभर. आता झालं उद्याचं काय, परवाचं काय, लेकरांना खायला प्यायला आणायचं कुठून, असे सगळे प्रश्न पडलेले असायचे. आणि त्याच एका उडीपायी जायचं, मिळवायचं आणि ते खाऊ घालायचं, एवढाच उद्योग होता. आणि जी काही लोक त्या दरम्यान यायची, थोडा वेळ त्यांच्याकडे थांबायची, त्याच मुलांच्या सोबतीने किंवा मोठीशी मुलं होती त्यांना जबाबदाऱ्या दिल्या होत्या, थोडं थोडं तुम्ही बघा. आणि मावशीला सांगितलं होतं, मग त्या मावशी यायचा, स्वयंपाक करून जायच्या. आणि लेकरं त्यामध्ये शाळा जवळच होती, जायचे तिथे शाळेत वगैरे. अशा पद्धतीने ते सगळे एकमेकाची काळजी घ्यायची. मग याच्यामध्ये प्रेम देणं किंवा संस्कार देणं काहीच नव्हतं. एक तर त्यांना पाठीमागं काही नव्हतं, त्याच्यामुळे तिकडे जायची वाट नव्हती. आणि परत मी भेटलो असा की मला काहीच नाहीये. त्यामुळे ते म्हणतात ना, उघड्यापाशी नागडं गेलं, साऱ्याला हिवाना मिळेल, सगळी अशी गत होती आमची. त्यांनाही कुणीच नव्हतं आणि मलाही कुणीच नव्हतं. मग ते पर्याय नाही म्हणून सगळे राहत होतं. आणि असं एकूण आमचं चाललं होतं ते. नंतरच्या टप्प्यात ज्यावेळेस प्रीती माझ्या आयुष्यात आली, त्यावेळेस कळलं की अरे किती गरज असते याची. म्हणजे 2 माणसं पाहिजेत, तर त्यांना फक्त खाण्याचीच गरज नाही, त्यांच्या भावना सांभाळण्याची गरज आहे, त्यांना प्रेम देण्याची गरज आहे, त्यांना जवळ घ्यायचं, त्यांच्या डोक्यावर हात फिरायचं, त्यांच्या खांद्यावरती हात ठेवायचं, त्यांना मायेनं घास भरवायचं. असं किती किती छोटे छोटे क्षण असतात ज्यामुळे ह्या लेकरांना खूप बरं वाटतं. यांना आपल्याला ते स्वीकार करतात की खूप मोठ्या गोष्टी नंतर कळाल्या मला. तोपर्यंत खूप चिडचिड व्हायची, राग यायचा, नको नको वाटायचं, बरं मिळायचं नाही. ते सिनेमाचं भूत डोक्यात बसलेलं की बुवा लोक खूप मदत करतात, नेता अमुक तमुक. अरे कसलं काय, काहीच नाही, कुत्र्याबद्दलही विचारत नाही, हे सगळं त्यावेळेस कळलं. आणि कधी कधी असे अनुभव आले की हे सगळं सोडून द्यावा. एका महाशयांकडे पैसे मागायला गेलो होतो मदत, ते अक्षरशः माझ्या समोर चड्डी काढली, नागडा उभा राहिला आणि म्हणाला जे घ्यायची ते घे. अशा भावात बोललो, माझं एकदम टाळकं सरकलं, मी खूप रडलो, खूप मला मनस्ताप झाला त्या गोष्टीचा. आणि वाटलं की हे खरंच बंद करावं. आणि आपण काय करायला पाहिजे, एक तर लोकांच्या सुपाऱ्या घ्याव्यात, काहीतरी आपले वाममार्गाने म्हणजे गांजा, आपू, चरस बिरस जे काही असेल जावा ते विकावा, त्याच्यातून पैसा गोळा करावा आणि अशी लेकरं सांभाळावी. असा कधी कधी खूप मनस्ताप यायचा. पण ते कुठल्या कुठं नंतर पळून जायचं, काही नसायचं आणि ते होत राहायचं. नाही पण आणि दादा कसं घडत गेलं. दादा वर्ष पण एवढी होती ना, 7-8 वर्ष एवढं स्ट्रेच करणं काही गंमत नाहीये. ते 3-4 महिन्यात लॉकडाऊनलाच आमच्या लोकांच्या सायकोलॉजीची वाट लागते. बरं, मी तुला एक दुसरा प्रश्न असा मला विचारायचा आहे, प्रीतीताई कशी आली आयुष्यात तुझ्या? आणि तू आता म्हटलास की तिच्यामुळे बऱ्याच गोष्टी बदलल्या, तर तो मला तिची पण म्हणजे या सगळ्या अनस्टेबल संतोष मध्ये एक स्टेबिलिटी आणणारी आली असं म्हणू आपण. त्याच झालं काय दादा की प्रीती जी आहे, मी यवतमाळला गेलो होतो, कारण असे नंतर सावजी सरांच्या माध्यमातून वेगवेगळ्या कॅम्पला जाणं होतं, गेलो होतो. आणि त्याच्या आधी म्हणजे सावजी सरांकडे जाण्याच्या आधी हेमलकसाला एक कॅम्प झाला होता, श्रमसंस्कार छावणी, त्या दरम्यानही गेलो होतो. पण अशाच वेगवेगळ्या ठिकाणी मग मला नंतर बोलावणं यायला लागलं. तसंच मला यवतमाळला महेश पवार म्हणून एक मित्र आहेत, त्यांचं बोलावणं आलं की यार आम्ही असा कॅम्प घेतो तरुणाईसाठी, तर तू त्यांच्यासोबत गप्पा मारायला ये. मग मी तिथं गेलो, तिथं बराच वेळ बोलत होतो, हे सगळं सांगणं चालू होतं. आणि झालं, तो कार्यक्रम झाला. माझ्याकडे एक मूल आलं होतं. त्याची अशी परिस्थिती होती की वडिलांना डबल जन्मठेप झाली होती, आई इकडे परभणीच्या कारागृहामध्ये बंद होती आणि त्या मुलाला आपल्याकडे घ्यायचं होतं. मग याच्यासाठी काय करावं असं सगळं चालू होतं. आणि कळलं होतं की प्रीती ही वकील आहे आणि तिच्याकडून गायडन्स घेऊन या मुलाला कायदेशीररित्या आपल्याकडे मिळवता येईल. म्हणून प्रीतीशी बरंच बोलणं चालू झालं, बोलत होतो तिच्याशी. आणि बोलता बोलता कळलं की अरे खरंच खूप चांगली मुलगी आहे, तिला खोटं बोलता येत नाहीये, खूप मायाळू आहे. आणि जी आपली लेकरं नाही इथं, म्हणजे आईबापांच्या पलीकडे जाऊन विचार करावा लागतो आणि ही तशी मुलगी आहे. मग ते डोक्यामध्ये क्लिक झाले. मी शोधातच होतो, कारण मला तोपर्यंत जवळपास 22 जणांनी नकार दिला होता. काही खूप असे जुळून यायचे की बा खूप चांगलं आहे, संस्था आहे पोराची, अमुक तमुक. काही नव्हतं वाटायचं हे हुंडा घेतं की काय जास्त, असंही व्हायचं. पण ज्यावेळेस त्यांना खरी परिस्थिती सांगायचो की बा हे आपलं भीक मागायचं का, आम्ही इकडे तिकडे गोळा करतो, ते आणतो आणि घालतो, जमलं तर असं असं आहे,
मी सगळ्यांना हो म्हणायचो, पण ते नाही म्हणायचे. असं करता करता सगळ्यांनी नाकारलं होतं. म्हणलं आपलं काही लग्न आता होत नाही, आपण तसाच मुंजा राहतो, असं डोक्यात आलं होतं. पण नंतर मग प्रीतीत ते सगळे गुण दिसले. आणि मग एक दिवस प्रीतीला विचारलं, प्रीती म्हणले 2 दिवसांनी सांगते. म्हणलं झालं, आता तर काही होतच नाही, म्हणलं विषय संपला, म्हणजे काही ती भानगडीतच नाही. वकील असल्यामुळे डेट पुढची तारीख दिली का तिने? हा, पुढची तारीख दिली. म्हणलं आता काहीच नाही, ती नाही म्हणणार आहे, कारण आपलं आहे असं, म्हणजे सगळा पसारा पडलेला आहे, चव नाही त्याला, काहीच नाही, असं सगळं एकूण आहे. म्हणून तिने नंतर 2 दिवसांनी फोन केला बुवा, आणि तिने सांगितलं हो म्हणून. म्हणली ठीक आहे, हो म्हणली, पण लग्न करीनाची काही खात्री नाहीये. असं म्हणजे म्हणलं हो म्हणतात खूप सगळ्या, पण कशाचं कोण लग्न करायला, आपल्याकडे काय आहे म्हणलं. एक तर मी 12वी शिकलेलो, त्याच्यात ती वकील, आपलं कुठं सूत जुळायचं, असं सगळं पक्क होतं. पण त्याच्यातही ती नंतर हो म्हणली. एके दिवशी आली, मग आम्ही प्रकल्पासाठी मित्रांनी काही जागा घेऊन दिली होती, तिथं गेलो आणि बसता बसता सहज बोलत होतो. आणि म्हणलं मग आपण लग्न करूया का, म्हणजे हो. आणि दुसऱ्या दिवशी तारीख होती 11, 2011ची गोष्ट आहे. दुसऱ्या दिवशी तारीख 11 होती, 11वा महिना होता, 11वा साल होतो. म्हणलं याच्यापेक्षा चांगली तारीख येतच नाहीये. आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळीच 2 व्हीलर वरती, आमची इथं मन्मथ स्वामी म्हणून समाधी आहे बीडच्या, तिथं कपिलधारला, तिथं गेलो. मोबाईल होता, मोबाईल वरती अलाराम वरती हे लावला, 11 वाजून 11 मिनिटाचा गजर लावला. त्यावेळेस तो वाजला की लगेच आम्ही त्या ठिकाणी लग्न केलं. साने गुरुजींच्या 2 ओळी पाठ होत्या लग्नाबाबत, की मी तुझा पत्नी म्हणून स्वीकार करतो, आणि ती म्हणली मी तुझा पती म्हणून स्वीकार करते. हे झालं, आमचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मग तिच्या घरचे बोंबलायला लागले, किंवा हे काय केलं, कुठून केलं, सगळं असं झालं माहिती. मग ते आले, त्यांनी बघितलं, त्यावेळेस 35 लेकरं होती. मग ते म्हणले की हे 35 लेकरं सांभाळतो म्हणजे याला एक पोरगी काही जड नाहीये. त्यांनी होकार देऊन टाकला. मग ते म्हणले असं नाही, मग कोर्टाच्या पद्धतीने लग्न केलं. कोर्टाचं झालं, मग माझ्या घरी माहिती झालं, माझ्या घरचे मग परत ओरडायला लागली, आईन ते म्हणजे असं असतं बघ कुठं. मग परत त्याच्यासाठी परत तिसऱ्यांदा लग्न करावं लागलं. असं करता करता छान झालं. पण प्रीती आल्यामुळं त्याला एक अतिशय चांगलं स्वरूप आलं कामाला. किंवा मी बाहेर फिरायचो, घरी लेकरांकडे लक्ष द्यायचं नसायचं, मुली असायच्या, मग त्यांच्या भावभावनांची जी काळजी घ्यायला पाहिजे, त्यांची जी वाढ व्हायला पाहिजे, ती कुठंतरी प्रीती आल्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने झालं. लेकर आमच्याशी खूप चांगली समरस झाली. आणि मला तुम्हाला सांगायला खूप बरं वाटेल, एक दिवशी लेकरांनी आम्हा दोघांनाही बोलून त्यांनी सांगितलं, पहिले मला आणि प्रीतीला ताई म्हणत होते आणि मला सर म्हणत होते, म्हणे आजपासून आम्ही तुम्हाला आई बाबा म्हणणार आहे. मला खूप हे होऊन गेले ती गोष्ट. आपण त्यांच्यासाठी काहीच करत नाही, म्हणजे मी व्यक्तिगत माझ्या बापाचं काहीच नाहीये. लोक देतात, मी ते आणतो, त्यांना घालतो, मी त्यांना काहीच दिलं नाहीये. तर त्यांनी मला एवढी मोठी उपाधी, त्यांचा बापाची जागा मला दिली आणि प्रीतीला त्यांच्या आईची जागा दिली. आमच्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट होती की यार आम्ही म्हणजे थोडेसे तरी ट्रॅक वरती आहोत. त्या लेकरांनी आम्हाला स्वीकारलं आणि ते आम्हाला खरं तर जगण्याचा आधार द्यायला लागले, असं झालं. मला तर असं वाटतं ना, तू आता याच्या पुढे स्वतःला कधीच असं काय ते तू पैसे मागतोय, तुझं मन फार मोठं आहे ना दादा, म्हणून हे तू केलंस. अदरवाईज असं एवढ्या ही जे तू गोष्ट सांगतो ना, ती आम्हाला असं पचायला सुद्धा कठीण जाणार आहे. त्याच्यामुळे जेव्हा तू असं म्हणतोस नाही अरे मी इथे भीक मागली, भीक नव्हती ही, ऍक्च्युअली ही श्रीमंती होती तुझी मनाची, असं मला वाटतं. सो मला असं आता विचारायचंय की म्हणजे ही एकदम फिल्मी स्टोरी झाली की तीनदा लग्न, 35 मुलं आणि असं काय काय भयंकर असताना आता काय बघतोस? म्हणजे आता तू मे बी तू म्हणतो 103 मुलं आहेत, स्टेबिलिटी आहेत. मग तू म्हटलास की सुरुवातीचा काळ तर बराचसा फिरण्यात गेला, पैसे जमवण्यात गेला, पण आता त्यांच्या संस्काराविषयी, त्यांच्या ऍक्टिव्हिटी विषयी असे काय काय उपक्रम चालतात आपल्या संस्थेत? आता खूप गोष्टी आम्ही त्यांच्यासाठी करतोय आणि भविष्यात जो विचार करतोय अगदी थोडक्यात की 100 मुलं असावीत आणि 100 मुली, अशी 200 लेकरं सांभाळण्यासाठी आम्ही विचार करतोय आणि थेट ते स्वतःच्या पायावरती उभं राहतील असं. पण हे सगळं जगत असताना ना त्यांना आयुष्याच्या वाटेवरती सगळं म्हणजे सर्वांगीण समृद्ध आयुष्य जगता आलं पाहिजे. म्हणजे असं नाही की शिक्षणामधूनच ते मोठी होऊ शकतात, त्यांच्यामध्ये खूप चांगले कलागुण आहेत, खूप चांगल्या पद्धतीने लिहू शकतात, चांगल्या पद्धतीने बोलू शकतात, नाचू शकतात, चित्र काढू शकतात, गाणी म्हणू शकतात.
त्याचबरोबर त्यांच्या आतमध्ये खूप चांगली कौशल्य आहे, तर ती कौशल्य आपल्याला कशी चांगल्या पद्धतीनं आकार देता येईल किंवा त्याच्यातून त्यांना एक म्हणता येईल त्यांच्यातलं जे स्पेशल आहे ते कसं बाहेर काढता येईल त्याच्यावरती आम्ही खास करून काम करतोय. मग आता जे काही एकरूप झालं म्हणजे त्यांनी आम्हाला स्वीकारलं, यामध्ये खूप सगळ्या गोष्टी आल्या. मग त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये आम्ही करिअर करण्यासाठीच त्यांना प्रोत्साहन देतोय. आता जी आपली 12वीची मुलं पास झाली त्याच्यातली 2 पुण्यामध्ये सिलेक्ट झाली, एक 10वीचा पण पुण्यामध्ये सिलेक्ट झालाय. म्हणजे अशी वेगवेगळ्या त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये, एक तर त्यांना परिवार नाहीये त्याच्यामुळे त्यांना त्या जाणीवा द्याव्या लागतील तुम्हाला. त्यांचे इमोशन्स आहेत तर ते तुम्हाला बधीर होऊ देता कामा नये. एकदा का इमोशन बधीर जर झाले, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे, त्यांच्या काळजात कालवा कालव झाली पाहिजे, त्यांना रडायला आलं पाहिजे, त्यांना कुणीतरी आपल्यासाठी झटते ही भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. या गोष्टीवरती जास्तीत जास्त आम्ही काम करतोय. त्यांचा कॉन्फिडन्सही वाढला पाहिजे, पण त्यांनी स्वतःला बिचारेपणही आणलं नाही पाहिजे की आम्ही आई वडील नाही येतं म्हणून आम्ही खूप पोरके येतं, लोकांनी आमच्याकडं एका विशिष्ट नजरेतून बघावं, असे बिचारेपणा त्यांच्यात येऊ नये या गोष्टीवरती आम्ही खास काम करतो. तुम्ही आहात स्पेशल आहात, कारण देव कोणाला त्रास देतो किंवा देव कोणाला वेदना देतो, ज्याच्याकडे सहन करण्याची शक्ती आहे त्यालाच देतो ना त्रास. तर तशी तुम्ही देवाची स्पेशल लेकर आहात आणि तुम्हाला देवानं सगळं पाठीमागचं काढलं याचा अर्थ तुम्हाला काहीतरी विशेष देण्याचा त्याचा प्रयत्न आहे, असं त्यांच्या मनावरती आम्ही सकारात्मक रुजवतो आणि त्यांना भविष्याची मोठी स्वप्न दाखवतो. जेवढं तुम्ही मोठं बघता येईल तेवढं बघा, आम्ही तुमच्या अगदी पूर्णपणे सोबत आहे असा विचार करतो. हे वाक्य खूप सुंदर म्हटलंस तू दादा, की तुम्ही खरंच स्पेशल मुलं आहात म्हणून तुम्हाला हे सगळे प्रॉब्लेम दिलेत, म्हणजे तुम्हाला अजून जास्त तो स्ट्रॉंग करतोय किंवा असा मेसेज जातोय. म्हणजे इट्स व्हेरी व्हेरी खरंच, म्हणजे माझ्या डोळ्यात आता एक पाणी आलंय की खरं म्हणजे एवढं सोपं नाहीये अरे. म्हणजे सो हे वाक्य मी सुद्धा लक्षात ठेवीन की जी लोक आता बाकी छोट्या गोष्टींवर सांगू का दादा, ह्या लेकरांमध्ये एवढी ताकद असते, ही लेकरं एवढी धीराची असतात, एवढी संयमाची असतात. अरे आम्ही त्यांच्यासाठी काहीच करत नाही तुला सांगू. म्हणजे असं स्पेशली त्यांच्यासाठी एखाद्या लेकराला आवडीचं वाटलं तर खायला तयार करावं किंवा त्यांना कुठंतरी घेऊन जावं, त्यांना काहीतरी द्यावं, असं अजिबात करता येत नाही. आम्ही त्या बाबतीमध्ये खूप दुर्दैवी समजतो स्वतःला, कारण 1-2 मुलं असतात ते करता येतं, त्यांच्या आवडी निवडीचं काहीतरी करता येतं, पण हा खूप मोठा समूह आहे, एकट्यासाठी करता नाही येते. त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यामध्ये आम्ही खूप कमी पडतो. कारण 100 लेकर येतं, प्रत्येकाच्या डोक्यावरून हात फिरायला किती वेळ लागेल, तेवढ्यात आमचे तेवढे इमोशन्स राहतील नाही राहतील, तेवढा भाव असेल तेवढ्यानं सगळ्यांना जवळ घेता येईल, त्यांचं जाणून घेता येईल. प्रत्येकाचे वेगवेगळे स्वभाव असतात, त्यांना आपण किती पुरेसे ठरू, अशा खूप सगळ्या गोष्टी येतात. त्याच्यामुळं जे काही ते स्वतःच प्रगल्भ होतील किंवा त्यांच्यातल्या जाणीवा चांगल्या होतील हाच प्रयत्न करतोय, बाकी विशेष असं काहीच नाही. बरं, तू अजून असं जे आता यांच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीत काही असे वर्कशॉप घेतो किंवा कुणी पुण्या मुंबईहून नागपूरहून कुणी येतात किंवा औरंगाबादहून की यांच्यासाठी 8 दिवसाचं वर्कशॉप घेतलं, असं काही होतं तुझ्या या हॉस्टेलमध्ये? नाही, तसं 8 दिवसाचं नाही वर्कशॉप होत, पण आम्ही वेगवेगळी शिबिरं ऑर्गनाईज करतो. भान तरुणाईचं म्हणून आहे, रंगदे बसंती म्हणून एक दिवाळी होळी पौर्णिमेचा उत्सव असतो. त्याचबरोबर बालरंग नावाचं एक शिबिर असतं जे चाइल्ड सायकोलॉजी बाल मानसशास्त्रावरती काम करणाऱ्या औरंगाबाद विद्यापीठाच्या अपर्णाताई अष्टपुत्री आहेत, त्यांचं गायडन्स मिळतं. त्याचबरोबर व्यवहारेताई आहेत, निशिगंधा व्यवहारे, या चाइल्ड सायकोलॉजी असल्यामुळं त्या पद्धतीनं मुलांसोबत 1-2 दिवसाचं शिबिर असतं आणि ते मुलांना चांगल्या पद्धतीने समजवतात, त्यांच्या भावभावना, कुणाकडे कसं वागावं कसं बोलावं. कारण काय होतं की त्या वेगळ्या जातीचे असतात, वेगळ्या गावाचे असतात, वेगळ्या शिवायचे असतात आणि ते कुठं ना कुठं तरी त्यांच्या बॅकग्राऊंडला येतच असतं. त्या भावभावना म्हणा, तिथलचं वागणं, बोलणं, राहणं, खाणं पिणं, आणि त्या अनुषंगाने तुम्हाला त्यांना हाताळावं लागतं. तुम्ही डायरेक्ट नाही हे करू शकत लेकरांना, त्याची वाट बघावी लागते. तो तुम्हाला स्वीकारेपर्यंत, त्यांनी तुम्हाला स्वीकारल्याच्या नंतर मग त्याच्या आवडीनिवडी काय येतात, कशा पद्धतीने बोलतो, कसा म्हणजे आपण त्याच्याशी कसं वागावं हे जोपर्यंत तो ठरवत नाही तोपर्यंत आपल्याला वागता येत नाही. आपण एकदम न्यूट्रल राहायचं असतं, काहीच करायचं नसतं तो स्वीकारेपर्यंत. मग तो स्वीकारलं त्याच्यानंतर मग काय आवडीनिवडी आहेत तर त्या पद्धतीने त्याला ते घेऊन जाता येतं तिथपर्यंत. हा प्रयत्न आम्ही करतो. मग जे काही वेगवेगळ्या ठिकाणची मुलं येतात त्यांच्यासोबत राहतात,
आणि खूप छान एकमेकाचं बॉन्डिंग होतं. जी लेकरं बाहेरची लेकरं आली ना त्यांच्याकडून खूप चांगली शिकायला मिळतात. औरंगाबादचं MIT कॉलेज आहे, त्याचबरोबर MGM कॉलेज आहे. अशी मुलं येतात इंजिनिअरिंग वगैरे शिकणारी मुलं, आणि ती मुलं मुलांसोबत गप्पा मारतात. मग ते विचारतात, दादा तू कुठून आला, काय आला आणि काय करतोय कसं. मग ते त्यांच्यासोबत गप्पा मारले का यांची स्वप्न बघण्याची नजर रुंदावते. हा, आणि मग सगळे एकत्र जेवण खाणं राहणं वगैरे असतं. तर त्यामुळे त्या लेकरांना कसं वागायचं कसं बोलायचं हे ऑटोमॅटिकली कळतं. म्हणजे फार काही शिकवायचं किंवा तुम्ही असंच करा तसंच करा अशा अजिबात भानगडीत पडायचं नाही. आपली भूमिका फक्त सोबत्याची आहे आणि ती सोबत ठेवायची, की त्याला वाटलं पाहिजे की आपल्या पाठीशी कोणीतरी आहे. फक्त चलत चलत राहायचं त्याच्यासोबत, बाकी काही भानगडीत पडायचं नाही. त्याला त्याचं कळतं, ते कळेपर्यंत मात्र तुम्ही त्याच्या पाठीमागे ठाम उभं पाहिजे. ती भूमिका आम्ही करतोय, म्हणजे पार पाडतोय अशा वेगवेगळ्या माध्यमात. ग्रेट ग्रेट. मला असं विचारायचं, आता एवढं छान हे गोकुळ झालेलं आहे तुमचं 100 लोकांचं म्हणून आपण, त्यातले मस्त म्हणजे छान जे तुला खूपच छान आनंदाचे क्षण काही शेअर करशील का आमच्यावर? हा, तसे खूप तुरळक आहेत. तर जसं मगाशी सांगितलं, मला आम्हाला त्यांनी आई बाबा हे म्हणायला सुरुवात केली, आम्हाला ही आम्हाला भेट दिली. तो एक माझ्यासाठी खूप छान क्षण होता. आणि दुसरा म्हणजे फेब्रुवारी मध्ये जे आमच्या प्राजूचं लग्न झालं, तो एक क्षण खूप भारी होता. म्हणजे प्राजू, तुला सांगतो, प्राजू पोलिसांच्या गाडीतून आली होती. म्हणजे ती जर आपल्याकडे आली नसती तर ती खूप वाम मार्गाला लागली असती, आतापर्यंत उद्ध्वस्तही होऊन गेली असती. पण प्राजूचं लग्न झालं, तो माझ्यासाठी खूप मोठा क्षण होता. कारण ज्यावेळेस आम्ही तिला वाटेला होतो, तर महाराष्ट्रातून जी काही सगळी मंडळी आली होती, अक्षरशः घाय मोकळून रडत होती तिच्यासाठी. पाणी पण लावत नाही तोंडाला, जरा जाता ना तोंड तुझा. एकच मिनिट प्लीज. खूप सगळ्या गोष्टी होत्या. तर तो एक क्षण मला होता खूप आनंदाचा. जे प्राजूचं पुनर्वसन होतंय, ती तिच्या हक्काच्या माणसाकडे जाते. आता तिची स्वप्न मोठी होतील, तिला तिचा हक्काचा माणूस मिळाला, ती आता खूप काही पण करू शकेल. जिला काहीच आधार नव्हता, आता तिला हक्काचा आधार मिळालाय. हे खूप दिलासा देणारं होतं, खूप आनंद देणारं होतं. आणि म्हणजे त्या दिवशी 2-3 दिवस खूप छान गेले माझ्या त्याच्यामध्ये. खूप मस्त वाटलं. ग्रेट ग्रेट ग्रेट. हा, गजानन दादा. हा दादा, मला खरं तर मगाशी बोलताना तू अविनाश सावजी सरांचा एकदा उल्लेख केला होता. त्या संदर्भातच मला एक तुला प्रश्न विचारायचा होता की खरं तर हे एवढं मोठं कार्य करताना निश्चितपणे तुला कित्येकदा असे प्रसंग आले असतील की जिथे तुला असं हारल्यासारखं, थकल्यासारखं, दमल्यासारखं असेल. तर मग अशा वेळेस तुला आधार, उभारी आणि पाठीवर हात, नुसते लढ म्हणा, जे आश्वासक हात जे लागले त्यांचे आभार म्हणून तू अशा कोणाचा उल्लेख करून सांगशील का त्यांच्याबद्दलची काय तुझे अनुभव? नक्कीच. खरं तर आभार हा शब्द खूप छोटा आहे. मी त्या सगळ्यांच्या प्रती आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ऋणी राहील. असे खूप सगळे हात आहेत. जसं डॉक्टर अविनाश सावजी आहेत, आदरणीय विकास भाऊ आमटे आहेत, आदरणीय प्रकाश भाऊ आहेत. त्याच्यानंतर म्हणजे अनिकेत दादा पण सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस मुलांना स्कूल बस नव्हती, तर अनिकेत दादांनी खास आग्रह करून ऍम्ब्युलन्स मुलांना शाळेत ने-आण करण्यासाठी दिली होती. डॉक्टर आनंद नाडकर्णी आहेत, अभय बंग आहेत, स्नेहालयाचे गिरीश काका कुलकर्णी आहेत, औरंगाबादचे हरीशभाई जाखेटे आहेत. अशी खूप सगळी नामं आहे. म्हणजे त्याचं एक सेपरेट एक पुस्तक तयार होऊ शकतं. म्हणजे जे काही इथपर्यंत 1000 हात लागलेत ना, त्याच्यामध्ये माझा हात दिसतच नाहीये. इथपर्यंत ह्या सगळ्या हातांनी सगळं असं झाकून किंवा आपलंसं करून वाढवलं या सगळ्या प्रक्रियेला. खूप छान हे सगळ्यांचं योगदान राहतं. मध्यंतरी प्रकाश भाऊ आले होते, त्यांनी भेट दिली होती. खूप कौतुक केलं आम्हा दोघांचं पण. आणि लोकांना आवाहन पण केलं होतं की अरे ह्या लेकरांसाठी तुम्ही पाठीशी उभं राहायला पाहिजे. असे खूप सगळी लोक आहेत. म्हणजे त्याच्यात तुम्ही पण येताच अर्थात. आणि मला युवकांची खूप साथ मिळाली, जी त्यांच्या समवयस्कच आहे. मी अर्ध त्यांच्यापेक्षा 5-7 वर्ष 7-8 वर्ष असा मोठा होतो. त्यामुळे ते सगळं बारकाईने बघत होते की अरे हे काय करतंय, कसं करतंय. मला युवकांची, त्याच्यामध्ये माझ्या मित्रमैत्री जे मला भाऊ दादा म्हणतात, ह्या सगळ्यांची खूप मोठी साथ लाभली. मग आमचे गेवराईकर असतील, ह्या सगळ्या लोकांनी, कारण मी यांच्यासाठी परखा होतो, वेगळ्या तालुक्यातलं होतो, पण मी गेवराईत आलो, गेवराईकरांना मला आपलंसं केलं आणि
आता आम्हाला ते दुसरा कुणी मानायला तयारच नाही. तर बालग्राम आहे, संतोष गरजे आहेत, ते आमच्या गेवराईचे आहेत आणि गेवराईकर म्हणूनच मला संबोधतात. त्यामुळे ह्या लोकांच्या प्रती कुठल्याही शब्दात किंवा औपचारिक शब्दात आभार मानणं अगदी अशक्य आहे. मी त्या बाबतीमध्ये अगदीच असमर्थ आहे. या सगळ्यांच्या प्रती अगदी काय म्हणता येईल ना, जेवढं त्यांच्याबद्दल बोलावं, कृतज्ञता व्यक्त करावी, त्यासाठी शब्द अपुरे आहेत. मी सगळ्यांच्या प्रेमाच्या आणि कृतज्ञतेच्या ऋणातच धन्य राहू इच्छितो. आभार मानणं शक्यच नाही माझ्या. खूप सगळ्या लोकांचा हात लागले. हॅलो. हा. खरं तर तू मगाशी जे म्हणालास तसं एखादं पुस्तक तू खरंच काढलंस तुझ्या अनुभवांचं कथन करणार, तर खरंच खूप लोकांना ते मार्गदर्शक होईल ठरेल. कारण मला ऍक्च्युली तोच प्रश्न तुला विचारायचा होता की खरंच एखाद्याला जर असंच एखादं समाजोपयोगी कार्य करायचं असेल तर तुझं पुस्तक तर निश्चित मार्गदर्शन ठरेलच, पण या व्यासपीठावरून किंवा या ठिकाणावरून तू एखाद्या अशा तरुणाला काय सांगू इच्छितो की काय मार्गदर्शन देऊ इच्छितो की एखाद्याला असं जर समाजोपयोगी कार्य करायचं असेल तर? किंवा मी हा प्रश्न तुझा सोपा करतो, गजानन दादाला जर पुढच्या काळात एनजीओ काढायचं असेल, अशा तुझ्यासारखंच काम करायचं असेल तर त्याने काय करायला पाहिजे? गजानन दादा खरंच सांगू का, एक तर तुम्ही स्वतःची काहीतरी कमाई पाहिजे, हे पाहिजे, म्हणजे स्वतःचा काहीतरी बेस पक्का पाहिजे. मी तुम्हाला सांगतो ना, ह्या याच्यात एवढी होरपळ झाली आहे काळजाची की जळून जळून अगदी कोळसा झालाय त्याचा. एक तर स्वतःचं काही इन्कम नव्हतं, कुठलाही सोर्स नव्हता, जे काही होतं ते सगळं लोकांकडून मिळवायचं होतं. त्याच्यामुळे तुम्हाला जो आत्मविश्वास किंवा कॉन्फिडन्स मिळवायचा असतो किंवा तुम्हाला जे स्थिर राहायचं असतं ना, तर त्याच्यावरती खूप काय म्हणता येईल, तुम्हाला स्ट्रगल करावं लागतं. मला ते खूप जाणवलं, कारण माझी स्वतःची मिळकत काहीच नव्हती. त्याच्यामुळे मला तेवढ्या ताकदीनं काम करता येत नाहीये. आता जे काही करतो आम्ही सगळे एकत्रच राहतो, एकत्रच खाणं पिणं वगैरे असतं. पण तुमच्या आयुष्यात समजा व्यक्तिगत आयुष्यामध्ये काही जर प्रॉब्लेम जर निर्माण जर झाले ना, जसा माझा गेल्या वर्षी अपघात झाला, मी खूप निराशेमध्ये गेलो होतो, कारण माझ्याकडे स्वतःची काहीच मिळकत नव्हती. मग सूरज होता किंवा आणखीन वेगवेगळी लोक होती, यांनी सगळ्यांनी आवाहन केलं आणि मला त्या अपघाताच्या वेळेस थोडीफार मदत मिळवून दिली. म्हणून माझं ते ऑपरेशन चांगलं होऊ शकलं किंवा मला त्या ठिकाणी दिलासा मिळाला. हे जर का माझी स्वतःची मिळकत काही असती तर मी आणखीन चांगल्या पद्धतीने जरा थोडस, कारण लोक खूप वेगवेगळ्या प्रकारची भेटतात तुम्हाला आयुष्यात, ते कल्पना असेलच, काही डावी काही उजवी, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना तुम्हाला तोंड द्यावं लागतं. त्यामुळे तुमचं स्वतःचं काहीतरी उत्पन्नाचं साधन असेल तर नक्की करावं. पण आताच्या घडीमध्ये एक खूप मोठा गैरसमज निर्माण झालेला आहे की सामाजिक जे माध्यम आहेत तेच वापरून तुम्ही काम करू शकता. तर मी म्हणेन की जर सुरुवातीला जर काम केलं ना, तर ते आपल्या अनुभवासाठी सामाजिक माध्यमावरती येऊच नाही. मी सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस काम चालू केलं ना, त्यावेळेस आता फेसबुक नव्हतं, कुठलंही सोशल मीडियाचं माध्यम नव्हतं, डोअर टू डोअर जात होतो. त्याच्यामुळे मला लोकांचे शिव्या खाव्या लागल्या, अपमान घ्यावे लागले, इतकी त्यावेळेस वाईट वाटायचं ना. पण आता वाटतं की लोकांनी शिव्या घालायला पाहिजे, सांगा, लोकांनी अपमान करायला पाहिजे, लोकांनी हाकलून लावायला पाहिजे, असं व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी म्हणजे माध्यमांचा वापर करावा. पण जो आपल्याला जर आतून जर चांगलं व्हायचं असेल तर निश्चितच या गोष्टी करता येतील. तुम्ही कधीही करा, मी पूर्णतः तुमच्या सोबत आहे. उलट अशा लेकरांना खूप गरज आहे. आता लॉकडाऊनच्या काळामध्ये खूप सगळी कुटुंब विभक्त झाली, तर त्याच्यामुळे नव्याने हे प्रश्न आणखीन तीव्र समोर आले. तर आपण जेवढं या क्षेत्रामध्ये मुलांच्या क्षेत्रामध्ये काम करू तेवढं कमी आहे आणि सरकार या बाबतीमध्ये काहीच करणार नाही. त्याच्यामुळे जेवढी समाजहित जोपासणारी लोक आहेत यांनी एकत्र येऊन किंवा त्यांच्या पातळीवरती जमेल तसं स्टँड घेणं, उभं राहणं आणि या लेकरांना नवं आयुष्य देणं खूप गरज आहे येणाऱ्या काळात. त्यामुळे तुम्ही कधीही करा, त्याचं स्वागत आहे आणि मी पूर्णतः तुमच्या सोबत आहे. धन्यवाद दादा. खरं तर तुमच्या सारख्या सहकार्यांमुळे आणि ज्यांचं खरंच पहिल्यापासून या क्षेत्रात काय आहे त्यांच्या नुसत्या शब्दांनी पण खूप उभारी मिळते दादा. पण ह्याच्या पुढचं मी तुला थोडंसं विचारतो की या आत्ताचा जे काही काळ चालू आहे, जो संकटाचा काळ चालू आहे, की खरं तर आयुष्याची जी घडी सगळी विस्कटून टाकणारा जो काळ चालू आहे, हे कोरोना रूपी जे संकट आलेलं आहे, तर या संकटाचा तुझ्यावरती आणि तुझ्या ज्या एकूण एवढ्या मोठ्या कुटुंबावरती काय परिणाम झाला आणि त्याच्या
मुळे काय समस्यांना तुला तोंड द्यावं लागलं आणि या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी तू काय उपाययोजना करतोयस आणि याच प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तू आम्हाला प्लीज असं सांग की तुला नेमकं या संकटाच्या काळात कशा पद्धतीने आम्ही मदत करू शकतो, कशा पद्धतीने आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. या दादा, मगाशी जसं म्हणालो की माझा अपघात झाला गेल्या वर्षी जुलैमध्ये. माझं बराच काळ त्या 6 महिने त्याच्यामधूनच सावरण्यात गेले. नंतर मग मुलीचं लग्न आलं, त्या मुलीची लग्नाची जुळवाजुळव करणं, सगळ्या गोष्टी बघणं आणि त्या करणं यामध्ये बराच काळ गेला. फेब्रुवारीमध्ये लग्न झालं आणि मी ठरवलं होतं की आता अपघाताचा काळ गेलाय, त्याच्यामध्ये मदत जमा करता आलेली नाहीये, कारण लोकांकडे जावं लागतं, त्यांना सांगावं लागतं, बोलावं लागतं, भरपूर सगळ्या लोकांच्या भेटी घ्याव्या लागतात. हा ग्रामीण भाग येतो, त्यामुळे तिथपर्यंत लोक येणं किंवा आपण लोकांपर्यंत जाणं गेलं तरी तेवढाच त्यांना विश्वास बसेलच अशी खात्री सांगता येत नाही, ते इकडे येऊ शकत नाही. म्हणून सातत्याने जावं लागतं. तर फेब्रुवारीमध्ये ठरवलं होतं की जायचं आणि मदत गोळा करायची, असं सगळं ठरवलं होतं. पण नंतर ही सगळी पीडा आली महामारीची. मग त्यामुळे सगळे जे काही नियोजन होतं, जे काही ठरवलं होतं ते काहीच करता आलं नाही. त्यामुळे भरपूर सगळ्या अडचणींना सामोरं जावं लागतं. नवीन डेव्हलपमेंट अशी काहीच नाहीये. म्हणजे तेला मिठाचं होतं, म्हणजे जगली पाहिजे तर लेकरं किंवा त्यांना चांगला आहार मिळाला पाहिजे. आता आहार कसं की काळजी घ्यावी लागते की आजारीच पडू नये म्हणून चांगला आहार देणं भाग आहे. आणि सगळं लोकसहभागामधून जमतं. महिन्याकाठी 2.5-3 लाख रुपये उभे करावे लागतात. बाहेर फिरत झालं, कधी कुठं कार्यक्रम असतो, शाळा कॉलेजेस वगैरे वाले बोलवतात, कुठली रोटरी क्लब असते किंवा वेगळी महिलांची मंडळ असतात, वेगवेगळी लोक बोलवतात, त्यांच्याशी सांगितलं तर 4-2 लोक जोडली जातात, ती मदत करतात. काही लोक अन्नधान्य देतात, वाढदिवस साजरे करतात. यामुळे कसं ती थोडीशी जुळवाजुळव व्हायची. पण आताच्या घडीला लोक तेच खूप अडचणीमध्ये येतात. ते अडचणीमध्ये येतं, आजूबाजूला सगळं नैराश्याचं वातावरण पसरलेलं आहे. मग आपण त्यांच्याकडे जाणं योग्य आहे का, मला हा स्वतःला प्रश्न पडला. कारण भरपूर सगळा वर्ग असा आहे की तो अडचणीत आहे, त्यांनी आपल्याला 16-17 वर्षापासून जगवलंय, त्यांच्या घासातला घास काढून दिलाय, पण मग आता परत आपण त्यांना म्हणावं की नाही म्हणावं असा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळं अनेक ज्या मूलभूत गोष्टी असतात त्यांनाच फेस करतोय आम्ही. आणि जे मुलांचं म्हणाल तर त्यांना वेगवेगळे क्लासेस वगैरे त्यांचे चालू आहेत, पण जे चांगल्या पद्धतीचं जे थोडंसं आम्ही क्वालिटी ऑफ लाईफ करत होतो, क्वालिटी ऑफ लाईफ पाहिजे, क्वालिटी ऑफ फूड पाहिजे, क्वालिटी ऑफ एज्युकेशन पाहिजे, क्वालिटी ऑफ रिलेशनशिप पाहिजे, याच्यावरती जास्त फोकस करतोय. आणि ते देण्यासाठी ज्या काही मूलभूत म्हणजे सगळ्याच्या गुणाशी अर्थकारण येतं ते कमी पडतं. तुमच्या माध्यमातून हीच विनंती करतो की जर आमच्या या सगळ्या प्रक्रियेशी आपण जोडून घेऊ शकला तर मग त्याच्यामध्ये तुम्ही एका वेळेस मुलांच्या जेवणासाठी मदत करू शकता, एखाद्या मुलाचं महिन्याचं पालकत्व घेऊ शकता जे 2,000 रुपये आहे, किंवा तुम्ही मुलाचं वर्षाचंही पालकत्व घेऊ शकता, एका दिवसाचं अन्नदानाचं पालकत्व घेऊ शकता. या व्यतिरिक्त तुम्ही शालेय साहित्य देऊ शकता, तुमचा चांगला वेळ असेल तर ते मुलांसोबत पार्टिसिपेट करू शकता, किंवा त्यांना जास्तीत जास्त चांगली स्वप्न दाखवणं, जशी चित्रकला आहे किंवा आणखी तुम्ही कुठली गायला चांगले तर कुठली तरी कौशल्य आहे तुमच्यात, असंही योगदान लोकांचं म्हणजे चालू शकतं. आणि म्हणजे या अर्थातच म्हणजे संतोष गर्जे करतोय किंवा प्रीती गर्जे करते की हे अजिबात आमचं काम नाही, आपल्या सगळ्यांचं हे काम आहे. आम्ही फक्त तुम्हाला शक्य होत नाही वेळ देणं, म्हणून आम्ही आमच्या आयुष्याची वेळ देतोय, आम्ही तुमचे प्रतिनिधी म्हणून काम करतोय. हा तुमच्या परिवाराचाच एक घटक आहे, त्या दृष्टीने सगळ्यांनी बघावं आणि जिथे जमेल तिथे स्वतःची भूमिका पार पाडावी अशी मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो. येस, नक्की. मला असं वाटतं आमचा जो ग्रुप आहे इन्स्पायर ट्राईब्सचा, तो आम्ही एकदा बोलतो सगळ्यांची. पण मला असं वाटतं आम्ही जे तू म्हणजे आता खूप ऑप्शन दिलेस त्याच्यातलं पहिला ऑप्शन आम्ही असं निवडतो की एका मुलाला तरी आम्ही अडॉप्ट करतो पुढची 3 वर्ष तरी. पुढचे 3 वर्ष तरी. त्याच्यामुळे आम्ही म्हणजे असं 1 वर्ष वगैरे नको, 3 वर्षाचीच काळजी घेऊ. आणि जी सगळ्यात छोटी आहे तुमच्याकडे आता, किती वर्षाची तू म्हटलास? 3 वर्षाची. मुलगा आहे का मुलगी आहे ती? मुलगी आहे. काय आणि नाव तिचं? तिचं नाव सोनाली आहे, पण आम्ही तिला प्रेमानं लाडू म्हणतो. सो आम्ही आता तुमचा लाडू आमच्याकडे घेतलेला आहे असं तुम्ही समजा पुढच्या 3 वर्षासाठी. कारण की म्हणजे तू जे म्हटला ना तेच आहे रे. म्हणजे आम्ही काय करतो पुण्यात सारख्या ठिकाणी राहून आम्ही फक्त काम, पैसा या गोष्टींच्या मागे लागतो, पण तू खरंच आमचं प्रतिनिधित्व करतो असं मला मनापासून असं वाटतंय. सो म्हणजे आता मी कोणाशी बोललो नाही तरी मला सगळ्यांच्या वतीने हे तुला मी डायरेक्ट आता प्रॉमिस करतो आहे
या नक्की. मला असं वाटतं आपण डुमरे सरांना जस्ट इन्व्हाइट करावं. हा सर. संतोष, खूप खूप अभिनंदन. जे काही काम तू दादा, करतोय धन्यवाद. त्याच्याबद्दल खरं म्हणजे आम्हाला सुद्धा अभिमान वाटतोय तुझा. थँक्यू सो मच. एक मराठीमध्ये एक संतोष, मराठीमध्ये आणि सगळ्या आपल्या आजचे जे काही लोक पाहतात कार्यक्रम त्यांच्यासाठी सांगतो, मराठीमध्ये एक म्हण आहे, गरजेल तो पडेल काय. मी पुन्हा रिपीट करतो, गरजेल तो पडेल काय. पण इथे नुसता पडण्याचा प्रश्न नाही, इथे प्रेमाचा वर्षाव संतोष आणि प्रीती गर्जे, ऍडव्होकेट प्रीती गर्जे, हे प्रेमाचा वर्षाव इतका करतायत ह्या सगळ्या 106 बालकांवरती, की ती बालकं जी आहेत 106 ती नुसती ओली चिंब नाही झालेली, तर त्यात तो जो मायाचा ओलावा आहे त्याच्या बळावरती त्यांना ज्यावेळेस आता हे पंख देणार आहेत आणि वर उड्डाण करणार आहेत त्यावेळेस ते नक्की त्यांचं भवितव्य उज्ज्वल असणार आहे. मित्रांनो, संतोषने जे सांगितलं की त्याला कुठल्याही प्रकारचं शासकीय अनुदान मिळत नाही, म्हणजे शासकीय विना अनुदान चालवणारे हा जो एनजीओ आहे हा असा एनजीओ आहे. संतोषची खूप स्वप्न आहेत, म्हणजे खूप मोठी स्वप्न आहेत. आपण नेहमी मोठमोठे शब्द ऐकतो, आपल्या पुढाऱ्यांकडून ऐकतो की माझ्या देश बांधवांसाठी मला काहीतरी करायचंय, मला देश समृद्ध करायचा आहे, खूप मोठे मोठे शब्द आहेत. किंवा फॉर दॅट मॅटर नुकताच आलेला आत्मनिर्भर. आता हा आत्मनिर्भर हा शब्द जो आहे, तर संतोष आणि प्रीतीताई ही ह्या मुलांना आत्मनिर्भर करतायत, म्हणजे कुठेही ती भरकटू न जाता त्यांना आत्मनिर्भर करण्याचं काम करतायत. संतोषचं अजून एक स्वप्न आहे खूप मोठं, आणि ते स्वप्न म्हणजे त्याचं जे काही प्रोजेक्ट आहे ते कन्या सदन म्हणून प्रोजेक्ट आहे. बरोबर आहे ना संतोष? हो 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 हो. कन्या सदन हे जे प्रोजेक्ट आहे, आता त्यांनी सांगितलं की 200 मुलं म्हणजे 100 मुलं आणि 100 मुलींची त्यांना व्यवस्था करायची. तर त्यातल्या सुरुवातीला 50 मुलींसाठी हे कन्या सदन बांधायचं आहे. जो 3000 स्क्वेअर फुटाचा तो प्रोजेक्ट आहे, मोठा अँबिशियस प्रोजेक्ट आहे, महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. त्याच्यामध्ये अतिथी भवन असणार आहे, त्याच्यामध्ये कार्यकर्ता सदन असणार आहे, त्याच्यामध्ये स्वयंसेवकांसाठी राहण्याचा निवारा तयार करणार आहेत, व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र तिथे उभारणार आहात संतोष तुम्ही, त्यानंतर संगणक कक्ष असेल, त्यानंतर न्यात्रा तुमचं जे काय वाचनालय आहे ते आहे तुमचं, आणि प्रकल्पातील सर्व बालकांचं त्यांना व्यवस्थित नोकरी आणि शिक्षण वगैरे देऊन त्यांचं एक वेगळ्या पद्धतीचं पुनर्वसन करायचं तुम्हाला. बरोबर आहे संतोष? आणि हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे. आणि आता संतोषने सांगितल्याप्रमाणे आपल्या मनात खूप इच्छा असते, परंतु आपण संतोषच्या तिथे जाऊ शकत नाही. आणि संतोषला वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्यापेक्षा आपण स्वतःहून, आता जसं गणेशदादांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण जर काही मदत करू शकलो, त्याच्यामध्ये अर्थदान येईल किंवा अन्नदान येईल, तशा प्रकारची आपण जर काही मदत करू शकलो, तर मला वाटतं आजच्या ह्या वेबिनारचा जो काय पर्पज आहे तो आपला पूर्ण झाला असं आपण म्हणायला हरकत नाही. त्याच्यामध्ये संतोष दादांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर आपल्याला एका वेळचं अन्नदान करायचं असलं तर 5000 रुपये. एक जर मूल आपल्याला तिथे दत्तक घ्यायचं असलं आणि त्याचा एका महिन्याचा खर्च करायचा असेल तर आता जसं गणेशदादांनी आणि संतोष दादांनी सांगितलं तसं त्याचं 2000 रुपये मासिक हे आहे आणि वर्षाला 25,000 रुपये आहे. आपण प्रत्येक वेळी आपण आपला वाढदिवस साजरा करत असतो, आपल्या प्रियजनांचा वाढदिवस साजरा करत असतो, आपल्या घरातले प्रिय व्यक्ती जे असतात त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण काहीतरी करतो, म्हणजे ज्याला आपण वर्षश्राद्ध म्हणतो किंवा काय, किंवा अशा प्रकारचे हे प्रकार करत असतो आपण. हे सगळे जे प्रकार आहेत ना, याच्यामध्ये थोडीशी जर काटकसर करून जर आपण जर संतोष दादाला जर मदत करू शकलो तर मला वाटतं दॅट विल बी अ ग्रेट कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम आवर साइड. एका शेतमजुराचा, एका ऊसतोड कामगाराचा मुलगा हे एक मोठं स्वप्न पाहतो. आणि मला माहिती आहे की ऊसतोड कामगार जे आहेत ते मायग्रेटरी असतात, ज्याला आपण शहरी भाषेत मायग्रेटरी म्हणतो. 6-6, 8-8 महिने ते बाहेर असतात आणि त्यांच्या पाठीमागे ही मुलं वाढलेली आहेत. माणसात माणूस नसतं. हा नसतं, कारण मी हे बघितलेलं आहे ऊसतोड कामगारांचं. आणि जीवावर उदार होऊन जे काय ऊसाचे शेतकरी जे आहेत त्यांच्या ऊसामध्ये शिरतात, त्या काही ठिकाणी बिबटे पण समोर येतात. अशा वेळी तो मोठा पास्ता घेऊन ते त्यांच्या हातात असतात. हो, सगळं सर्पदंश असतात, सगळे अपघात वगैरे असतात. तर अशा बॅकग्राऊंड मधून आलेला जो काही संतोष आहे तो आज 3 ते 18 वर्ष वयोगटातल्या मुलांना, 106 मुलांना सांभाळणं अवघड आहे. आपल्याकडे एक मूल जरी असलं ते जर व्रात्य असलं तर त्याला आपण व्यवस्थित सांभाळू शकत नाही, पण या मुलांवरती नुसतं सांभाळ करायचं नाही तर त्यांच्यावरती चांगले संस्कार करायचे
आणि त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये त्यांना चांगली वाटचाल करू द्यायचं हे कामगिरी ते करतायत. मला वाटतं याच्यातून आपण सगळ्यांनी स्फूर्ती घ्यावी. आजच्या संतोष दादाला ऐकल्यानंतर आपल्या मनातून प्रत्येकाला वाटत असेल आपण काहीतरी मदत करावी. एक छोटं अपील गणेश दादानी केलेलं आहे. दर महिन्याला जर आपण प्रत्येकाने जर 100 रुपये दिले तर गणेश तू सांगतो ना त्याच्यापेक्षा मला वाटतंय 4-5 मुलांचा खर्च आपण नक्कीच करू शकतो. आणि हे नाही, आपण मी कोणाशी सातत्याने करूया. नाही सर, मी कोणाशी बोललो नाही, हे तर मी आपलं सांगितलं. पण एकदा नाही, मी सर अंदाज केलाय. हो, आणि हो. 100 रुपये म्हणजे काहीच नसतं. म्हणजे आपण कुठे कधी खर्च करतो शहरात हे आपल्याला समजत नाही. 100 रुपयाला आज काही किंमत नाही आहे. तर कमीत कमी छोट्या मदतीमधून आपण प्रयत्न करूयात. आपल्यातले नक्की. बरेच जण वेगवेगळ्या चांगल्या संस्थेमध्ये काम करत आहेत. तिथे जर CSRचा जो काय फंड असतो, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, याच्यामधून जर गणेशच्या प्रोजेक्टला काही जर आपल्याला हातभार लावता आला तर मला वाटतं ते आपल्या सगळ्यांकडे मोठं कॉन्ट्रीब्युशन राहील. मला वाटतं आणि मला असं वाटतं पैसे प्लस आपण त्याला वर्षातनं एकदा तरी, जसं मी आता हेमलकसाला डिसेंबरला जातो, पण वर्षातनं एकदा तरी आपण एक गजानन दादा म्हटला की आपण एखादं हे करूया, वर्कशॉप सारखं करूया, किंवा अशा गोष्टी पुण्या मुंबईतनं आम्हाला काय देता येतील असं आपण तोही एक प्रयत्न करू. संतोष, त्यात आपला एक स्वार्थ असेल की आपण तिथनं ऊर्जा घेऊन येऊ आपल्या कामासाठी. नाही तसंच असतं, तो आपला स्वार्थ असेल. हा दिलीप दादा म्हणाले तो खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही जर आले ना तर ती दुहेरी ऊर्जा मिळते. एकतर तुम्ही लेकरांनाही मोटिवेट करता, त्यांनाही वाटतं की चांगली माणसं आहेत यार आपल्यासोबत, यांच्यासारखे व्हायला पाहिजे. ही सगळी आपल्याकडे आपल्याला भेटायला येतात, इतक्या आस्थेने येतात. तसंच मग तुम्ही त्यांच्याकडे बघताना अरे ही लेकरं एवढी निरागस आहेत किंवा यांचं काहीच नाहीये ताळ्यावर, तरी पण ही लेकरं अशी जगतायत, त्यांच्याकडे बघून एका नव्या उमेदीने तुम्ही पण चालू शकता. म्हणजे आता आपण जे जगतो खूप अस्थिर वातावरण आहे, अनिश्चिती आहे सगळं, आणि खूप आतमधून घाबरून गेलेला आहोत. पण त्या ठिकाणी दिलासा मिळतो, अरे नाही यांची इतकी वाईट परिस्थिती आपली नाहीये, आपण आणखीन धैर्यानं पुढे चालू शकतो, काहीतरी निर्माण करू शकतो. हा एक भाव आपल्या स्वतःमध्ये निर्माण होतो. संतोष, तुमचं एक त्याला टॅगलाईन म्हणतो ना, तशी एक टॅगलाईन आहे तुमच्या याच्यामध्ये की चिमूटभर छातीत आभाळा एवढ्या वेदना ठेवून उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करणारं आमचं घर म्हणजे बालग्राम. मला वाटतं आम्ही ज्यावेळेस तुमच्याकडे येऊ ना त्यावेळी आमच्याकडे सगळ्या गोष्टी असून सुद्धा आम्हाला जी रडायची सवय झालेली असते ती तरी सवय नक्कीच जाईल आमची. सगळं आम्ही रडतो आणि तिथे काहीच नसताना ही बालकं एवढ्या छान पद्धतीने तुम्ही वाढवताय ते बघून आमची ती रडण्याची सवय तरी कायमची थांबेल. थँक्यू गणेश दादा, थँक्यू फॉर गिव्हिंग मी अपॉर्च्युनिटी. अनिकेत दादा, लक्ष्मीच्या अगोदर मी अनिकेत दादाला अनिकेत दादा तुला काय बोलायचं असेल तर. हा हॅलो, हा संतोष, छान वाटलं ऐकून, छान वाटलं, मस्त. तुझा व्हिडिओ नाहीये दादा? व्हिडिओ बंद आहे का? हा, म्हणजे तुला बघायलाही आवडलं ना आम्हाला. चेहरा आता बदललाय जरा, लॉकडाऊन मध्ये कमी जास्त होतोय. म्हणजे खरं सांगू का, माझा ज्यावेळेस अपघात झाला ना त्यावेळेस मला दादा भेटायला मला खूप बरं वाटलं. काय आवाज नाही येतोय संतोष दादा, तुझा आवाज कट होतोय. आवाज येतोय? हा हॅलो, हा पुन्हा बोल. आवाज येतोय दादा? हा बोल संतोष दादा, बोल पुन्हा. माझा अपघात झाला ना त्यावेळेस मला खास आणखी दादा भेटायला आला होता आणि त्यांनी खूप धीर दिला होता. काळजी घे, आम्ही सोबत आहोत, आणि काही जरी लागलं तरी मला अगदी हक्कानं सांगितलं. अनिकेत दादाही बोलले होते आणि त्याच्यानंतर कौस्तुभ दादाही, म्हणजे दोघं. संतोषचा आवाज कट होतोय. हो अनिकेत दादा, तुला काय सगळ्यांना जस्ट मेसेज द्यायचा असेल तर म्हणजे आपण. नाही, खरंच असे काम करणारे कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये फार कमी आहेत. आणि मी नेहमी म्हणत असतो की आम्ही जे काम करतो आहोत आमचा बेस तयार आहे. आमच्या आजोबांनी किंवा बाबांनी काम करून चुकलेले आहेत, त्यामुळे आमच्या मागे एक नाव आहे, नावाला थोडंसं ग्लॅमर आहे. पण ही जी नवीन युवा पिढी जी कामाला आलेली आहे किंवा जे स्वतः उभा राहण्याचा धडपड करण्याचा प्रयत्न करते, समाजासाठी 100% देत आहेत. म्हणजे कुठे नोकरी करून कुठली समाजसेवा करत नाही आणि कुठलंही ग्रँट त्यांना मिळत नाही, कुठल्याही प्रकारची मदत त्यांना मिळत नाही. तर अशा लोकांना आपण सपोर्ट करणं, त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे प्रत्येकाचं कर्तव्य असं मला वाटतं. फक्त प्रत्यक्ष तुम्ही एकदा जाऊन त्या संस्था बघा, त्याचे तुम्हाला जाण यायला पाहिजे की ती खरंच चांगली आहे की नाही. आपल्या मनात काही नको, म्हणजे
कोणी सांगितल्यामुळे आपण आपलं मन बदललं गेलं नाही पाहिजे. त्यामुळे प्रत्यक्ष जाऊन तुम्ही बघितल्यावर तुम्हाला कल्पना येते की तो माणूस किती धडपडीचा आहे आणि किती महत्वाचं काम समाजासाठी तो करतोय. अशा अनेक संस्था आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यातला संतोष एक आहे, तो धडाडीचा कार्यकर्ता आहे आणि उत्तम काम त्याचं चालू आहे आणि अनेकांनी त्याला सपोर्ट करावा अशी मी सर्वांना विनंती करतो. की कारण खूप कठीण असतं खर्च चालवणं, बिना ग्रँटचं काही गोष्टी चालवणं फार कठीण काम असतं. त्यामुळे सगळ्यांनी त्याच्या पाठीशी उभं राहा. एकतर शाबासकी पण पाहिजे असते, पाठीशी उभा असल्याची एक ऊब त्याच्या पाठीशी असायला हवी आपल्या सगळ्यांची, की आम्ही तुझ्या सोबत आहोत कुठल्याही परिस्थितीमध्ये. कारण आता सामाजिक संस्थांची अवस्था फार वाईट आहे. म्हणजे आमच्या सकट सगळ्याच, म्हणजे महाराष्ट्रातल्या काय देशातल्या काय, कारण आर्थिक चणचण सगळ्या संस्थांना आता मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. कारण ज्यांच्याकडे इनमेट्स आहेत, जिथे लोक राहत आहेत, तर त्यांना आपल्याला 2 वेळचं जेवण, राहणं, खाणं या सगळ्या गोष्टी ज्या चालू आहेत सातत्याने इतके वर्ष झाले, किंवा पगार पाणी असेल, त्यांचं बांधन असेल, या सगळ्या गोष्टी तर कराव्याच लागणार, त्या काही बंद होणार नाही. त्यामुळे यावेळेस आपण सगळ्यांनी सगळ्या सामाजिक संस्थांच्या पाठीशी उभं राहणं आवश्यक आहे. फक्त खात्री करून घ्या की त्या संस्था खरोखरच चांगल्या काम करतायत की नाही करत आहेत, त्याच्यात काही प्रॉब्लेम तर नाही आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही खात्रीपूर्वक स्वतः जाऊन, म्हणजे कुठल्याही पेपरमध्ये काही आलं असेल किंवा कोणी सांगून तुमचे कान भरले असेल तर त्याच्यावर लक्ष न देता प्रत्यक्ष जाऊन ते अनुभव घेणं फार महत्वाचं असतं. त्यानंतर आपण आपली मतं बनवायची असतात. तर मी माझ्या सगळ्यांना विनंती आहे की सगळ्या संतोषला जेवढी तुम्हाला जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी तुम्ही त्याला नक्की करा. आणि खात्री आहे की ती कुठेही वाम मार्गाला ती मदत जाणार नाही आणि अनेक लोकांचा, अनेक मुलांचा त्याच्यातून फायदाच होईल. थँक्यू अनिकेत दादा. थँक्यू दादा, थँक्यू सो मच. मगाशी बोलताना कट झालं कारण अपघाताच्या वेळेस अनिकेत दादा माझ्याकडे आवर्जून आले होते, छान गप्पा मारल्या आणि अतिशय चांगला दिलासा दिला की राजा आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. हेमलकाचा परिवार, मी, भाऊ, काही काळजी करू नको, काही लागलं सवरलं तर सांग. इतका म्हणजे असते ना सगळी गोष्ट, म्हणजे त्यांनी माझ्याशी शेअर केली होती आणि खूप चांगलं त्यांनी मला पाठबळ दिलं होतं. म्हणजे त्या बाबतीमध्ये आभार मानणं अजिबात शक्य होणार नाही कारण त्यांचं काहीच खूप मोठं आहे. जेवलोय होतो, दादा जेवण छान सततच होतं. म्हणजे दिलासा देत राहतो. हो, थँक्यू सो मच. तर सगळ्यांना दादा जे म्हणाला ना तेच, मदत देण्याच्या आधी तुम्ही प्रत्यक्ष या, बघा. प्रत्येकाची दृष्टी वेगळी असते, वेगळ्या दृष्टीने बघा आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये स्वतःला सहभागी करून घ्या जसे आहेतच तुम्ही सगळ्यांच्या सोबत. तर प्रत्यक्ष भेट द्या आणि बघा. सांगीवाणीच्या गोष्टीवरती विश्वास तुम्ही ठेवतच नाहीत कारण सगळे आदरणीय बाबांचे कार्यकर्ते आहेत, प्रकाश भाऊ, विकास भाऊ यांचे सगळे अनुयायी आहेत. सो आपण सगळे मिळून आपला जो काही ठराविक काळ आयुष्याचा देवाने आपल्या हाताशी दिलाय ते एक समृद्धपणाने जगूया आणि बाजूला आनंदाची पेरणी करूया. एवढंच या क्षणी बोलू इच्छितो. धन्यवाद. चालेल, ओके. लक्ष्मी एक वोट ऑफ थँक्स करेल आणि नंतर मग आपण कार्यक्रम संपवू. गुड आफ्टरनून. तुझा आवाज हे होता. ओके, या लक्ष्मी बोल. दादा हो येतोय आवाज? होय. तर तुझा प्रवास ऐकून मला खूप तुझं माईक काढतेस का? माईकच हे होतंय. हॅलो. हा हा. खरं तर तुझा प्रवास खूप कठीण आणि खडतर होता दादा आणि हे सगळं प्रवास ऐकून खूप आलंय मला. तू म्हणजे वयाच्या 18 वर्षी जे काही अनुभवलंस आणि त्यावरून जे काही तू निर्णय घेतलास की तू अनाथ मुलांचा सांभाळ करशील ते खरंच खूप आम्हाला तुझं कौतुक वाटतं त्यासाठी. आणि वेळोप्रसंगी तू उपाशीपोटी त्यांच्यासोबत झोपलास, तू त्यांना तुझ्या मायाची सावली दिलीस, त्यांना जिव्हाळा लावलास आणि अशा प्रकारे तू त्यांचा बाबा झालास. आज तुझा परिवार खूप मोठा आहे आणि तू त्यांचा योग्य रीतीने सांभाळ करतोयस, त्यांचं शिक्षण करतोयस, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तू काम करतोयस. त्यासाठी आम्हाला तुझं खूप कौतुक वाटतं. आणि अशा प्रकारे बालग्रामची निर्मिती झाली. तुझ्या भविष्यातील तुला खूप शुभेच्छा देते आणि तू आज इथे येऊन आमच्याशी गप्पा मारल्यास, तुझे एक्सपिरियन्सेस शेअर केलेस त्यासाठी तुझे खूप आभार. आणि तुझ्याकडे बघून खूप इन्स्पिरेशन भेटतं दादा आणि असं वाटतं की आपण सुद्धा समाजाचे देणे लागतो. मग खरंच खूप धन्यवाद दादा. आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व ऑडियन्स सुद्धा मी खूप धन्यवाद देते. आणि पुढील माय सेशन स्टोरी चे मी अनाउन्समेंट करते की शिखर गाठणे तर सगळेच करतात परंतु
जगातील सर्वात मोठे जे शिखर आहेत माउंट एव्हरेस्ट आणि कांचनजंगा जे शिखर ज्यांनी सर केले सरांचं होणार आहे. त्यांचं नाव आहे आनंद माळी सर आणि त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत पुढील सेशन मध्ये. ते सेशन 3 ऑक्टोबर 11 वाजता होणार आहे. सर्वांना विनंती करते की वेळ काढून यावे आणि अटेंड करावे. थँक्यू. बरं, लक्ष्मीचा आवाज थोडासा अनक्लिअर होता म्हणून मी जरा पुन्हा ते सांगतोय की पुढच्या शनिवारी आम्ही आनंद माळी सरांना बोलवतो की ज्यांनी एव्हरेस्ट केलंय, कांचनजंगा केलंय आणि एकदा तर ते एव्हरेस्ट करताना ऑलमोस्ट म्हणजे मृत्यू समोर बघून झाला होता त्यांचा, पण तरी त्यांनी पुढच्या वेळेला दुसऱ्या वर्षी पुन्हा वेगळ्या मेहनतीने केलं. सो आपण जनरली इन्स्पायरिंग स्टोरीज या अख्ख्या माय स्टोरी सेशन मध्ये घेण्याचा प्रयत्न करतो. तर पुन्हा एकदा सगळ्यांचं थँक्यू. संतोष दादा थँक्यू, अनिकेत दादा थँक्यू आणि जेवढे सगळे जमलेत आज इथे त्यांचे सगळ्यांचे थँक्यू म्हणून हे आता इथलं सेशन मी संपवतोय. थँक्यू सो मच.